and we will revise all the modern Indian history. We have already revised two times, but I was expecting की जे काही झालेलं आहे ते फक्त थोडंसं रिवाइज करायचं. जसं की आपलं बिगिनिंग जे आहे तुम्हाला जर आठवत असेल की वाय द हिस्ट्री ऑफ इंडिया स्टार्टेड फ्रॉम 1757. That was the Battle of Plassey. And what was the date? 23rd June. 23rd June. That was the Battle of Plassey. Okay. Battle of Plassey. Why this historical event was important? From the historical point of view. Britishers came to India, but they came to India in 1600. Right. And we call it the beginning of the modern India. Then what is the beginning in beginning? Yes. In the new pattern or in the UPSC pattern, we need to understand or we need to always focus on why and how. Okay. These two words are very much important. Not what and when. These are the secondary things. The first and the primary things. Why we called it the modern India. बरोबर आहे. आपण लास्ट लेक्चर मध्ये तेच बघितलेलं आहे. ओके. मग काय बघितलं आपण लास्ट लेक्चर मध्ये? व्हॉट वॉज दॅट? काय मॉडर्न का म्हणतो बरं आपण, सांगा बरं. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. ओके. मॉडर्निज्म, मॉडर्न एरा. आठवतात का तुम्हाला गोष्टी? काय मॉडर्न मग? That is industrial revolution. Okay, the definition of the industrial revolution I already told you in the last session that it is nothing but that is the invention of the machine. Industrial revolution. Industrial revolution ज्यावेळेस आपण शिकू त्यावेळेस तो खूप मोठा बिगर पार्ट असणार आहे. ओके. जसं की स्पिनस्टर मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं होतं. स्पिनस्टर्स पार्टी जसं बॅचलरची पार्टी असते है ना. बॅचलर पार्टी कधी करतात? लग्नाच्या एक दिवस अगोदर त्यांची असते ना बॅचलर पार्टी. आता याच्यानंतर आपण बॅचलर नसणार. ते मेलसाठी असते आणि फिमेलसाठी गर्ल्ससाठी स्पिनस्टर पार्टी. तर ते स्पिनस्टर हा जो शब्द आलेला आहे तर तो आपण बघितलं की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनमधूनच आलेला आहे की जे सोपे सोपे कामं आहेत महिलांना देण्यात आले होते. जसे की विविंग ऑफ उलनच्या कामं दिले होते. स्पिनिंग ऑफ उलन. त्या स्पिनिंगवरून ते पर्टिक्युलरली घरातल्या छोट्या मुलीला किंवा महिलेला ते कामं देण्यात येत होते. ठीक आहे. कारण मेल डॉमिनन्स सोसायटी हे सगळीकडेच आपल्याला बघायला मिळते. एव्हरीवेअर. ओके. तर ते तिकडे पण होती, आपल्याकडे पण आहे, अजून आहे पण आपल्याकडे कंटिन्यू चाललंय. म्हणून त्याच्यावरून तो स्पिनस्टर शब्द आलेला आहे. ऑलराईट. द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन इज द पार्ट ऑफ मॉडर्न एरा. इज द पार्ट ऑफ मॉडर्निझम. But there are various dimensions of this particular thing of history. आपण जर याच्या अगोदर बघितलं तर मॉडर्न इंडिया जर आपण बघितलं, इट वॉज द ट्रान्सफॉर्मेशन. द बॅटल ऑफ प्लासी किंवा 1757 हा जो काही एरा आहे 18th century. सो 18th century वॉज द ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम द मेडिवल टू मॉडर्न एरा. आता मेडिवल मध्ये काय आहे? मेडिवल इंडियामध्ये तुम्हाला काय सापडा? feudalism. What is feudalism? Feudalism
सरंजामशाही, सरदार, बरोबर, वतनदार, जहागीरदार. हे काय आहे? फ्युडल लॉर्ड्स आहेत. ते फ्युडल लॉर्ड्स. द मेन बेस ऑफ द सोसायटी वॉज फ्युडलिझम. छोटे छोटे राजे आहेत, सामंत आहेत, राजशाही आहे. म्हणजे गव्हर्नमेंट जे असणार आहे सेम एक सेंट्रलाइज किंग असणार आहे. ठीक आहे, इथं किंग असेल से फॉर एक्झाम्पल, तर दिल्लीला बसलेला असेल. आता तिथून तो राज्य करणार प्रोव्हिन्सेसमध्ये. प्रोव्हिन्समध्ये कोण असणार आहे? तर आता फ्युडल लॉर्ड्स असतील. त्याचा कोणीतरी एक गव्हर्नर असणार आहे. सेम स्ट्रक्चर बघा तुम्ही कसं आहे. मॉडर्न डेमोक्रेसी आणि ॲन्सेंट आणि मेडिवल जे रूल ऑफ किंवा आपण असं म्हणूयात की फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट जे आहे, तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही कसं ते इव्हॉल्व्ह होत गेलेलं आहे. फर्स्ट देअर वॉज अ किंग. हे ॲन्सेंट टाईममध्ये ही इज द हेड ऑफ द स्टेट. आता हेड ऑफ द स्टेट कोण आहे? जिल्ले इलाई है ना, जिल्ले इलाई. जे जो असणार आहे तर तो हेड ऑफ द स्टेट असणार आहे. आणि त्यांना कोण निवडून देणार? येस, इट वॉज डिसाइडेड बाय द बर्थ. ओके, लिनिएज जे असणार आहे, वंश, वंशातून आलेला, वंशाचा दिवा. ओके, तर ते फ्युडलिझम जे आहे तर त्या ठिकाणी होतं. जिल्हे इलाई ज्याला आपण म्हणत असतो. आणि इथं जर आता बघितलं मॉडर्न एरियामध्ये तर हेड ऑफ द स्टेट कोण असणार आहे? PM असणार आहे किंवा प्रेसिडेंट असणार आहे. इथं दिल्ले इलाही. ठीक आहे, इथं असणार आहे जमुरियत, जिल्हे जमुरियत. जमुरियत माहिती आहे का तुम्हाला? इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, इलेक्टेड वन, जमुरियत. तुम्ही ते उर्दू न्यूज कधी ऐकलंय का? जम्मू अँड काश्मीरच्या ते कधी ऐका, त्याच्यामध्ये ते दिलेले आहे, उर्दू वर्ड आहेत ते. ठीक आहे, हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. ट्रान्सफॉर्मेशन कसं आहे? सो हा जो किंग आहे इट वॉज डिसाइडेड बाय बर्थ, राईट. अँड आताचं जर आपण बघितलं तर ही विल बी द PM ऑर द प्रेसिडेंट इज इलेक्टेड वन, इज डिसाइडेड बाय होम? द पीपल. ओके, द पीपल हॅव राईट टू चूज देअर रिप्रेझेंटेटिव्ह टू गव्हर्न देमसेल्फ. आणि मग मॉडर्न डेमोक्रेसीची डेफिनेशन येईल आपले, बरोबर आहे. अ गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, फॉर द पीपल अँड बाय द पीपल. कोणी दिलेली आहे ती डेफिनेशन? अब्राहम लिंकन. कुठली कन्व्हेन्शन आहे ती? आता मी चौथ्यांदा सांगणार आहे तुम्हाला. गॅटिसबर्ग. तुम्ही लिहिलेलं पण आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं, मला आठवते, हे आपण कंपॅरिझन बघत होतो, द प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट अँड द पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. यामध्ये आपण कंपॅरिझन बघितलं होतं पॉलिटीमध्ये. देन आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट इन इंग्लंड अँड इन इंडिया याचं पण कंपॅरिझन आपण बघितलेलं होतं. ओके, तर ते दॅट वॉज गॅटिसबर्ग कन्व्हेन्शन. आता हे सांगण्याचं रिझन काय? तर आपण मॉडर्न एरामध्ये आता हळूहळू ट्रान्सफॉर्म होत आहोत. एका एजमधून आपण दुसऱ्या एजमध्ये जात आहोत, जिथं फ्युडल लॉर्ड्स होते. आणि हे फ्युडल लॉर्ड्स काही रूल ऑफ लॉने चालणारे नव्हते, बिकॉज देअर वॉज नो सच लॉ. तसा लॉ काही आपल्याला बघायला मिळत नाहीये. मग त्यांचे लॉ जे असणार आहेत तर राजाला सपोर्ट करणारे लॉ असतील. ओके, अल्मायटी म्हणून त्यांना अल्मायटी म्हणायचे. त्यांनी स्वतःच सांगितलं होतं की वी आर द रिप्रेझेंटेटिव्ह. वी मीन्स द रूलर्स, द फ्युडल लॉर्ड्स. वी आर द representative of the gods on the earth, and that is why you cannot raise the question mark on us. You cannot we can say revolt against us. If you do so, we have right to punish you. म्हणजे बघा, राजाच्या विरुद्ध कोणी जाणार आहे का? कोणीच जाणार नाही आहे. हेच अप्रोच आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहोत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादं चॅप्टर बघणार तर त्यावेळेस त्याचं इम्पॉर्टन्स जे आहे ते तुम्हाला ऑलरेडी कळालेलं असेल. यू आर व्हाईल रिडिंग द बुक ऑर टेक्स्ट यू विल जस्ट गेट द इन्फॉर्मेशन. अदरवाइज ऑल द अप्रोचेस हॅव बीन क्लिअर्ड ऑलरेडी. ओके, असा एखादा इंडिपेंडंट चॅप्टर वाचण्याचा प्रयत्न केला का तुम्ही?
की हा मी आता वाचतो, बघू द्या मला समजतंय. आतापर्यंत जे झालेलं आहे आपलं त्याच्या बेसिसवरती. अँड बिलीव्ह मी, जर आपले क्लासेस तुम्ही व्यवस्थित केलेलेच आहेत म्हणा, त्यात काही शंका नाही आहे, पण तुम्ही जर वाचलं तुम्हाला लवकर कळेल. आणि आता तर इथून पुढे आपण टॉपिक नाही घेणार आहोत, सगळं तेच आपल्याला बघायचं आहे की व्हाय आणि हाऊ हे जे दोन प्रश्न आहेत इथून पुढे नेहमी UPSC याच्यावरच चालतं, व्हाय अँड हाऊ वरती. ह्या दोन गोष्टी जर कळाल्या आपल्याला तर मात्र आपण या ठिकाणी एक चांगला अप्रोच आपला डेव्हलप होऊ शकतो. जसं की आपण या ठिकाणी बघितलं, व्हाय मॉडर्न इंडिया, व्हॉट इज मॉडर्न इंडिया, अँड वी आर डिस्कसिंग दॅट व्हॉट इज मॉडर्न इन मॉडर्न. अजून काय काय असू शकतं मॉडर्न, मी लास्ट लेक्चरला ते सांगितलेलं आहे. वी हॅव ऑलरेडी डिस्कस दॅट. मी फक्त तुम्हाला एक रिमाइंडर देतोय, एक रिव्हिजन देतोय की इथून पुढे जे काही होईल ते परत तुमचं रिव्हिजन होणारच त्या विषयाचं जे झालेले आहेत ते. ओके, आता मॉडर्न काय आहे मग आपण काय बघूयात की दोन स्ट्रीम आहेत. से फॉर एक्झाम्पल दिस इज 18th सेंचुरी. ओके, 18th सेंचुरी. इथून आपण म्हणतो की एक मॉडर्न वर्ल्ड जे आहे, मॉडर्न वर्ल्ड सुरू झालेलं आहे. आणि इकडे काय आहे, एन्शियंट प्लस मेडायवल. ओके, एन्शियंट प्लस मेडायवल, तो जो काही हिस्ट्री असणार आहे. आणि काय करायचं नेहमी, अँगल्समध्ये कुठले कुठले अँगल्स असतील, पॉलिटिकल, सोशियल, कल्चरल, इकॉनॉमिकल. ओके, सो दीज आर द 4 to 5 अँगल्स. हिस्ट्री जो आहे किंवा कुठलाही अप्रोच जो आहे किंवा आपण त्याला डायमेन्शन्स म्हणतो, डायमेन्शन्स म्हणजे ज्याचा इफेक्ट आहे तो समाजावरती होत असतो, तर त्या अँगलने आपण बघायचं. ठीक आहे, चेंजेस काय काय झालेले आहेत, हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. इट इज अ ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ओके, से फॉर एक्झाम्पल आता आपण या ठिकाणी बघूयात. एन्शियंटमध्ये जर आपण बघितलं तर रिअल सोसायटी जी सुरू होते तर ती ऋग्वेदापासून सुरू होते. वैदिक सोसायटी आपण म्हणतो त्याला, वैदिक सोसायटी. वैदिकमध्ये पण कसं असतं, एक तर ऋग्वेदिक आहे आणि दुसरी जी असणार आहे तर ती पोस्ट किंवा लॅटर वैदिक असणार आहे. त्यामध्ये पण ट्रान्सफॉर्मेशन आहे, बरोबर आहे. जर आपण ऑब्झर्व केलं एन्शियंट हिस्ट्रीचं किंवा वैदिक सोसायटीचं, तर ती सोसायटी आपण लास्ट लेक्चरमध्ये कधी रेफरन्स घेतला होता मी, रिझर्वेशन ही पॉलिसी शिकवत असताना, बरोबर आहे. किंवा सोसायटी ही मेल डॉमिनंट सोसायटी का आहे, व्हॉट वॉज द रिझन, ते पण आपण या ठिकाणी डिस्कस केलं होतं. तुम्हाला आठवेल ते कसं, मी तुम्हाला आर्यांचा रेफरन्स दिला होता, आर्य, बरोबर आहे, आर्यन. आठवतं का ते लेक्चर, द आर्यन वर फ्रॉम युरेशियन, म्हणजे युरोप आणि रशियाचा जो पार्ट आहे तिथून ते मायग्रेट झालेले आहेत इंडियाकडे. ओके, आणि मेन रिझन काय होतं यांचं मायग्रेट होण्याचं, तर ट्रायबल होते, त्यांच्याकडे काय असायचं, काऊ, बरोबर आहे. काऊ वॉज द बेसिस ऑफ देअर इकॉनॉमी. ज्यांच्याकडे जास्त गायी ते तेवढे श्रीमंत, म्हणून काऊला खूप जास्त इम्पॉर्टन्स भेटलेला आहे आपल्या हिस्ट्रीमध्ये. म्हणून धर्माशी ते रिलेटेड आहे, त्याला खूप जास्त इम्पॉर्टन्स असल्यामुळे जे डेटीज आहेत आपले, द डेटीज आर बॉर्न फ्रॉम द काऊज असं म्हटलं आहे, बरोबर आहे. गाय जे आहेत तर असे कितीतरी लाखो करोड देवता जे आहेत तर ते गायीमधून त्यांचा जन्म झालेला आहे. तर काऊ वॉज द सेंट्रल पॉईंट. जर आपण अरब कंट्रीमध्ये गेलो, अरब कंट्रीमध्ये ते जास्त इम्पॉर्टन्स कशाला देतील, अरब कंट्रीमध्ये काय आहे, येस, तेल, येस, पेट्रोल. आपल्याकडे जसं गोधन, गोधन तुम्हाला माहिती असेल, गविष्टी असे शब्द गोवरून जास्त दिलेले आहेत, तसं त्यांच्याकडे पेट्रोवरून दिलेले आहेत. पेट्रोशेक म्हणजे खूप जास्त श्रीमंत असेल तर ते शब्द आपल्याकडे गोवरून जास्त शब्द झालेले आहेत आणि त्यांच्याकडे पेट्रोवरून जास्त शब्द झालेले आहेत, कारण ते त्यांचं अमीर होण्याचं सिम्बॉल आहे. त्यांची इकॉनॉमी, त्यांची सोसायटी, त्यांचं कल्चर, त्यांचं रिलिजियन हे याच्याशी रिलेटेड असतं. म्हणून ऑलवेज एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ऑलवेज रिमेंबर दॅट द इकॉनॉमी इज द बेसिस ऑफ युअर सोसायटी. ठीक आहे, तुमचं इकॉनॉमिकल स्टेटस जे असणार आहे तर ते तुमचं सोशल स्टेटस ठरवत असते, ते मी लक्षात घे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर जेंडर अँड युअर रिलिजियन, युअर आयडियोलॉजी. पैसा एक साइड में, बाकी दुनिया सब एक साइड में. ओके,
तो एक पॉईंट नेहमी लक्षात ठेवायचा. आता या ठिकाणी जर आपण गेलो तर हे वैदिक सोसायटी जी होती, पर्टिक्युलरली दॅट वॉज पॅस्टोरल वन. पॅस्टोरल म्हणजे काय? पॅस्टोरल सोसायटी. पॅस्टोरल्स म्हणजे ऍग्रिकल्चरच्या अगोदरची जी सोसायटी, ऍग्रिकल्चर डेव्हलप होत होती त्यावेळेस, आणि हे नोमॅडिक सोसायटी होती. नोमॅडिक पॅस्टोरिक अँड नेमोडिक सोसायटी. काय म्हणजे गवतासाठी किंवा ते या गायीसाठी ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्याच्या शोधात, त्यांचं काय जेवणच इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. त्यांना जेवणासाठी चारा लागेल, त्या चाऱ्याच्या शोधात ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट होत होते. आणि ते मायग्रेट झाले नसते जर त्या ठिकाणी ऍग्रिकल्चर असतं तर. लक्षात घ्या, ऍग्रिकल्चर इन्व्हेन्शन ऑफ ऍग्रिकल्चर वॉज द बिगेस्ट प्लंडर इन द ह्युमन लाईफ. why this was so? Why this is so? We can say it is the revolution. It is the first revolution. The second revolution is the iron. Third revolution is service sector. Okay. So the first revolution was the agriculture, but some people called it was the biggest plunder in the human history. Why it was this plunder? Because we were pastoral होतो आपण, मायग्रेटर होतो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, जस्ट बिकॉज वी हॅड द ओनली वन सोर्स ऑफ अवर इन्कम, दॅट वॉज काव. ऍग्रिकल्चरचा शोध लागल्यामुळे आता आपण जे भटकं जीवन आहे आपलं, जे मायग्रेटर असायचो आपण, तर ते आपण सेटल झालो. आणि फक्तच आपण सेटल, ह्युमन लाईफ इथं या ठिकाणी सेटल झालेली आहे. आणि या ठिकाणी फक्तच आपण सेटल झालो नाही, तर आता आपण थोडासा ग्रीडी व्हायला लागलेलो आहे. ग्रीडी म्हणजे काय की शेतातलं उत्पन्न साठवून ठेवायचं आता, आणि त्याच्यावरून मग आता एकाने दुसऱ्याचं लूटमारी करायचं. ठीक आहे. मग ऍग्रिकल्चरची जी लँड असणार आहे, ऍग्रिकल्चरल लँड, ती अक्वायर करायला सुरुवात करायची. ग्रीडीनेस बघा कसा वाढतोय. त्याने जरी आपल्याला सेटल लाईफ दिलेलं असलं तरी पण आपलं ग्रीडीनेस खूप जास्त वाढवलेलं आहे की आपल्याकडे खूप जास्त अन्नधान्य पाहिजे. मग ते आपण विकणार, मग त्यातून आपल्याला पैसे मिळणार. हळूहळू सोसायटी बघा कशी ट्रान्सफॉर्म होत चाललेली आहे. ओके. तर ही पॅस्टोरल असण्याचं रिझन काय मग या काळामध्ये? कारण ऍग्रिकल्चरचा शोध लागलेला नाहीये. आपल्याला काय सांगितलं मी तुम्हाला? वाय. ऑलवेज आस्क द क्वेश्चन वाय. ओके. कारण इथूनच तुम्हाला तो कुठलाही यामध्ये कुठलाही वर्ड असू द्या, कुठलीही टर्म असू द्या, कुठलाही सब्जेक्ट असू द्या, when you ask the question why, you will try to get the answer of that particular question. Okay. Why is very important. Then second question, how the society changes. Okay. Why this change and how. हितून यावरतीच खूप जास्त फोकस करा, कुठलाही सब्जेक्ट असू द्या. आता या ठिकाणी आपण बघितलं की हा पॅस्टोरल किंवा ऍग्रिकल्चरचा शोधच लागलेला नव्हता. वाय? अगेन वाय? इट इज जस्ट द एक्झाम्पल टू शो दॅट हाऊ वी आर गोइंग टू स्टडी. आता थोडंसं आपण नेक्स्ट लेवलला आलो ना. आता फर्स्ट स्टेप आपली क्लिअर झालेली आहे, थोडं बेसिक आयडिया आलेली आहे की हा कळतं काहीतरी. म्हणजे असं पहिल्या वर्षी सारखं नाही राहिले की ये क्या हो रहा है ना, असं तर नाही ना तुमचं आता ये क्या है, ये कब हुआ, ऐसा भी होता है क्या? म्हणजे मागच्या वर्षी आणि या वर्षामध्ये खूप फरक आहे. ओके. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ऍग्रिकल्चर, शेती करण्यासाठी, शेती तर माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे. शेती करण्यासाठी एकदम इम्पॉर्टंट गोष्ट कुठली आहे? लँड इज ऑलरेडी देअर. ओके. We have ample land. Water. Okay. Water was also there. Okay. तुम्ही म्हटले की लँड पाहिजे. ओके. There is a land. There was a water. Then labor. Okay. Labor was also there. Right? Just think की आपल्याला काय पाहिजे?
सीड्स, यस व्हेरी गुड, सीड पाहिजे. सीड्स वॉज ऑल्सो देअर. कॅटल्स, ऑक्स, राईट, ऑक्स ना, हा ऑक्स, ऑक्स, नॉट द काऊ. ओके, ते आपण ते डिफरन्शिएट केलेले आहे की काऊने काय करायचं आणि ऑक्सने काय करायचं. ओके, हा ॲनिमल किंगडम पण असंच चालत असतं. जर तुम्ही टायगर किंवा लॉयनचं सोसायटी जर तुम्ही बघितली, फिमेलला जास्त हे असतं, म्हणजे इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. राजा नुसतं खातो, ठीक आहे, लॉयन शिकार नाही करत. लॉयन जास्त, लॉयनेस जी आहे ती शिकार करत असते. आणि हे तर आम्ही स्वतः बघितलेलं आहे ताडोबामध्ये की टिग्रेस जी आहे तर ती शिकार करते आणि टायगर जो आहे तो खातो, झोपतो मस्त. एलिफंटमध्ये पण तसंच आहे, फिमेल डोमिनंट सोसायटी आहे एलिफंटमध्ये. ओके, तर ती सोसायटी असते. तर यांच्याकडे ऑक्स, समजा ऑक्स वॉज ऑल्सो देअर. देन यू आर मिसिंग वन पॉइंट, नॉलेज. ओके, इट वॉज बिगिनिंग ॲक्च्युली, सो दे हॅड नॉलेज. आणि आपल्याला नॉलेज खूप जास्त असते. आपण नेहमी जे असतं तर ते काळाच्या पुढे असतो. से फॉर एक्झाम्पल व्हर्च्युअल रियालिटी. व्हर्च्युअल रियालिटीने आपण कितीतरी, आता युनिवर्स, आत्तापर्यंत आता आपले हेच वांदे होते की पृथ्वी गोल आहे का सपाट आहे, वेदर इट इज सर्क्युलर ऑर फ्लॅट. आता आपल्याला कळायला लागले की काहीतरी युनिवर्स पण आहे, गॅलेक्सीज आहेत. ते व्हिडिओ बघितला असेल ना तुम्ही, तो गॅलेक्सीज, मल्टिपल गॅलेक्सीज, मल्टिवर्स. आपण आपलं इमॅजिनेशन खूप स्ट्रॉंग झालेलं आहे. दॅट इज वाय आपल्याला कुठलंच ॲनिमल डिफीट करू शकत नाही, सध्या बीट करू शकत नाही. ओके, या ठिकाणी जे आहे सगळ्यात महत्त्वाचं प्लॉव माहिती आहे का तुम्हाला? प्लॉव, प्लॉईंग. काय असतं प्लॉव? टूल आहे, इट इज अ टूल. नांगर ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे की नाही? महाभारत बघितलं का तुम्ही? महाभारत, बरोबर आहे. महाभारत याच फेजमध्ये डेव्हलप होत होतं. महाभारताचा इतिहास जर आपण बघितला तर 400, 600, 800 वर्षाचा इतिहास आहे महाभारतामध्ये. ओके, त्यामध्ये कृष्ण आहे आणि कृष्णाचा भाऊ कोण आहे? बलराम. आणि व्हॉट इज द वेपन ऑफ बलराम? सुदर्शन विल तर श्रीकृष्णाकडे आहे. हल, नांगर, हल म्हटलं गेलं त्याला, हल, हला, नांगर. ते त्याचं मेन, बलरामचं जे काही मेन वेपन आहे तर ते हे आहे. इट शोज दॅट द ॲग्रिकल्चर वॉज स्टार्टेड अँड द हला ऑर द प्लॉव वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट टूल टू डिग द लँड. जर ती जमीन डिगच केली नाही, खोदलीच नाही, तर ती सुपीक होणार नाही, बरोबर आहे की नाही? पहिली गोष्ट ती आहे प्लॉ. प्लॉ पाहिजे. आणि प्लॉ तुम्ही म्हणत असाल सर मग लाकडी प्लॉ का नाही? वाय इट वॉज नॉट मेड अप ऑफ वुडन. तर जमिनीत घुसणार आहे का? ज्यावेळेस कमीत कमी 9 इंच जमीन खोदल्या जाईल त्यावेळेसच ती जमीन जी आहे तर ती फर्टाईल लँड होईल, अदरवाईज नाही. मग तो तुम्ही म्हणत असाल सर आपल्याकडे तर कॉपर पण होतं. कॉपर, कॉपर हा स्ट्रॉंग मेटल आहे का? नाही, तो जमिनीत घुसणार पण नाही. ओके, तर याला काय म्हटलेलं आहे आपण? अयस्क. मी लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलेलं आहे अयस्क. आणि मग रेफरन्स येतो आपल्याला कृष्ण अयस्क. कृष्ण अयस्क. व्हॉट इज कृष्ण अयस्क? कृष्ण मीन्स इट इज अ कलर. अँड व्हॉट वॉज द कलर ऑफ कृष्णा? ब्लू नका म्हणू फक्त, बस. ब्लू कलर नसतो आपल्या ह्युमन्सचा. इट वॉज अ ब्लॅक कलर, ब्लॅक. ओके, कृष्ण मीन्स ब्लॅक and ayas mean metal. So what was the black metal? It was iron, and that was the beginning of our this agricultural revolution. Yes, agricultural revolution.
आर्यन ज्यावेळेस आले, when the Aryan came to India, they defeated the, we can say, the native people of the Indus Valley region. They had two important tools. Who? The Aryans had two important tools. One was their sword, and that sword was made up of the Krishna-esque. That was the iron. Whereas in competition, the Indus or the native people did not have the swords. म्हणजे आता तुमची माझी फाईट झाली तर तुम्ही मला बीट करू शकता का? हो म्हणू नका फक्त. ठीक आहे, समजा तुमची आणि एखाद्या जिम मधल्या एखाद्या बॉडीगार्डची फाईट झाली, एनएसजी कमांडो सोबत फाईट झाली, तर तुम्ही त्यांना बीट करू शकता का? नाही. पण तुमच्याकडे बंदूक असेल तर, बरोबर आहे. द सेम थिंग हॅपन ड्युरिंग दॅट टाइम. त्यांच्याकडे वेपन होतं, वेराज आपले वेपन काय असणार? लाठी काठी किंवा जे काही तांब्यापासून जे काही अवजारं बनवलेले आहेत ते. ओके. आणि ते काय करणार? एका तलवारीमध्ये तुम्हाला मारणार, हरवणार. सो तो एक टूल होता. त्यांच्याकडे स्वॉर्ड. स्वॉर्ड कशाची होती त्यांची? तर कृष्ण-esque. इट वॉज द आयरन. बघा सोसायटी बघा कशी चेंज व्हायला लागली आपल्या. आर्यन आले, इथं सेटल व्हायला लागले आणि ऍग्रिकल्चरची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. गोष्टी कळतात तुम्हाला? तेव्हा आपण म्हणू शकतो की ओके, दिस वॉज द ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम द पॅस्टोरल सोसायटी टू ऍग्रिकल्चर बेस्ड सोसायटी बिकॉज ऑफ द इन्व्हेन्शन ऑफ द आयरन अँड द टूल्स मेड अप ऑफ आयरन. दॅट वॉज द हार्ड मेटल. Once we understand why this was so, then and then only we will understand the event of any evidence, any event. Okay? तर हा पॉइंट जो आहे तो नेहमी लक्षात ठेवायचा. आता इथून पुढे आपली ऍग्रिकल्चर बेस्ड सोसायटी सुरू झालेली आहे. देन बार्टर सिस्टम. ऍग्रिकल्चर आताकडे आपल्याकडे आता फूड्स यायला लागलेले आहेत, ग्रेन्स यायला लागलेले आहेत. मग आता रोज गहूच थोडी खाणार, रोज तुरीची डाळ थोडी खाणार. मग कोणाकडे मुगाची डाळ असेल, ओके, कोणाकडे दही असेल, तूप असेल, लोणी असेल, तर आपण काय करायला लागलो की तू मला थोडंसं तूप दे, मी तुला थोडीशी तूर देतो. बार्टर सिस्टम. बार्टर सिस्टम म्हणजे काय? एक्सचेंज ऑफ द गुड्स. गुड्स म्हणजे ते विकत घेण्याची ती सिच्युएशन होती. थंड होत आहे का जास्त? ओके, कळतात तुम्हाला गोष्टी? असं हे मायग्रेशन असते, वन फॉर्म टू अनदर फॉर्म. मग इथून जे आहे वैदिक सोसायटी जी आहे ही पॅस्टोरल बेस्ड सोसायटी होती आणि आता ती हळूहळू लॅटर वैदिक मध्ये जात असताना, ट्रान्सफॉर्मेशन होत असताना ते कशी झाली? ऍग्रिकल्चर बेस्ड सोसायटी झाली, मॉडर्न सोसायटी झाली. अँड बेस वॉज द इकॉनॉमी ओनली. सोशल रूल जे तयार होत होते आपले, तर सोशल रूल आपल्या वैदिक मध्ये आपण जर बघितलं, ऋग्वेदामध्ये जर आपण बघितलं, द सोशल स्टेटस और युअर धर्मा वॉज डिसाइडेड बाय what was the base of the religion? Varna system. Occupation, and not was the birth. It was later transformed when the society got associated, when there was when the Aryan or the native, Aryan became the native later. Okay, when they acquire the enough property, they started accumulation of the property, and on the basis of that they started protecting and they started ruling as well. ज्याच्याकडे पैसा असणार आहे तो रूल करणार आहे. मग ट्रायबल कम्युनिटी आलेली आहे, ट्रायबल कम्युनिटी. मग ट्रायबल कम्युनिटी मध्ये कसं असणार की एक जण जो सगळ्यात जास्त पॉवरफुल असणार आहे तर तो आता असणार हेड. मग त्याला आपण काय म्हटलेलं आहे बघा, तुम्ही एन्शियंट वैदिक बघितलं तर गोप म्हटलेलं आपल्याला. गोप, गो, परत गो आलेला आहे. गो हा शब्द म्हणजे तुम्ही असं नका समजा की तो इंग्लिश मधला शब्द आहे. गो म्हणजे गौ हत्या. गौ म्हणजे काऊशी रिलेटेड आहे. ओके, त्याला गोप म्हटलेलं आपण पुढे हळूहळू. सुरुवातीच्या फेजमध्ये तो इलेक्टेड असायचा. हळूहळू त्याच्याकडे जशा पॉवर आलेल्या आहेत त्याने सोसायटी मोठी ट्रायबल सोसायटी निर्माण केली. बाजूचे कबिले जे असणार आहेत त्यांच्यावरती हमला केला आणि आपले जे स्टेट आहे तर ते वाढवायला सुरुवात केली. द बिगिनिंग ऑफ द स्टेट सिस्टम वैदिक पासूनच आपल्याला ते बघायला मिळतं.
बिगिनिंग ऑफ द स्टेट सिस्टम. आता स्टेट असेल तर ते चालवा पण लागेल. तिथं काय काय पाहिजे, स्टेटला रन करण्यासाठी काय गोष्टी पाहिजे. से फॉर एक्झाम्पल एक स्टेट आहे, तर त्या स्टेटला रन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, पहिलं तर इकॉनॉमी पाहिजे. बरोबर. ज्यांच्याकडे जास्त पैसा तेवढं ते राज्य मोठं असणार आहे. एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता, E इज इक्वल टू E, अँड व्हॉट वॉज दॅट. Yes, economy is equal to empire. If your economy is strong, then you will spend the money on what? Military. And on the basis of this military, by using these forces, you can protect your state. At the same time, you can acquire the another state as well. आणि यांना जर पैसा मिलिटरीवरती एक्सपेन्स करायचा असेल तर इकॉनॉमी तुमची स्ट्रॉंग पाहिजे. याच्यासाठी काय लागणार आहे, एक तर त्यांच्यासाठी फूड लागणार, त्यांच्यासाठी मॉडर्न वेपन लागणार, त्यांच्यासाठी युनिफॉर्म लागणार आहे. बरोबर. त्यांना ट्रेनिंग द्यावं लागणार आहे, त्यांचा रोजचा जो खर्च असणार आहे तो. तर इकॉनॉमी ज्याची स्ट्रॉंग असली तर ते स्ट्रॉंग एम्पायर जे आहे तर ते बिल्ड करू शकले. मग हळूहळू आपल्याकडे काय आलेले आहेत, म्हणजे कबिला जे असणार आहे, ट्रायबल सोसायटी जे असणार आहे, ट्रायबलचं एक्सपान्शन कशात झालं, जनपद. जन मीन्स व्हॉट, पीपल. ओके. देन इट वॉज ट्रान्सफॉर्म इन टू महाजनपदा. महाजनपद. देन 16 महाजनपद जे होते त्यातलं एक जे आहे तर दॅट वॉज मगधा. हे एक मोठं जनपद होतं, महाजनपद होतं. त्याने एक्सपान्शन करायला सुरुवात केली होती आणि मग पुढे त्याचं मायग्रेशन जे झालेलं आहे किंवा ट्रान्सफॉर्म जे झालेलं आहे तर ते मौर्य. असं ते ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन करत असताना आता सेंट्रलाइज सिस्टम सुरू झालेली आहे. सेंट्रलाइज सिस्टम फ्रॉम सेंटर टू लोकल. आता त्या ठिकाणी काय असणार, हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, हे इथे या ठिकाणी असणार आहे किंग. त्या ठिकाणी आता वेगवेगळे प्रोव्हिन्सेस असतील. बरोबर. हे आहेत प्रोव्हिन्सेस. आता या प्रोव्हिन्सेसचा हेड कोण असणार आहे, गव्हर्नर. आणि नॉर्मली हा गव्हर्नर कोण असणार, तो लिनिएज मधला असेल किंवा किंगशी रिलेटेड व्यक्ती असणार. आणि आता इथले जे लोक आहेत, समजा महाराष्ट्र प्रोव्हिन्सेस, बॉम्बे प्रोव्हिन्सेस जर आपण बघितला, इथला जो पॉवरफुल व्यक्ती असणार आहे तर हा त्याला आपल्या कंट्रोलमध्ये आणेल. त्याला म्हणेल की ओके, तुझं ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे तू चालव, तुझी इकॉनॉमी जी आहे तू चालव, तुझ्याकडे काय असलं पाहिजे, मिलिटरी असली पाहिजे, तिथलं सोसायटी कोणाच्या कंट्रोलमध्ये असली पाहिजे, तुझ्या कंट्रोलमध्ये असली पाहिजे. बिकॉज ही इज द हेड ऑफ प्रोव्हिन्स, बट ही इज नॉट फुल्ली इंडिपेंडंट. नाहीये. ओके. तो कंट्रोल्ड आहे कोणाद्वारे, गव्हर्नरद्वारे. आणि गव्हर्नर इज रिस्पॉन्सिबल टू होम, द किंग. नॉर्मली द गव्हर्नर वॉज द सन ऑफ द किंग, नॉर्मली, ऑर द मोस्ट पॉवरफुल पर्सन. आपण बघितलेलं आहे की हे प्रोव्हिन्सेस 18th सेंचुरीमध्ये तुम्ही बघा, या प्रोव्हिन्सेस मध्ये जर एखादा पॉवरफुल पर्सन असेल त्या थ्रोनवरती, तर तो काय करेल, त्याचं गव्हर्नमेंट जे आहे, त्याची अथॉरिटी जी आहे, तर तो त्याला त्याच्या अगेन्स्ट रिव्होल्ट करेल आणि स्वतःला इंडिपेंडंट घोषित करेल. आणि इंडिपेंडंट घोषित केलं की त्याच्यासोबत एक तर त्याला वॉर करावं लागेल. तो तेवढा पॉवरफुल आहे म्हणून तो वॉर करू शकतो. आणि त्यानंतर म्हणजे पहिला जो पॉइंट असतो तर तो असतो इस्टॅब्लिशमेंट. राईट. इस्टॅब्लिशमेंट. आणि सेकंड पॉइंट कुठला असतो, इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज युअर स्टेट, देन सेकंड पॉइंट आहे एक्सपान्शन. तेवढाच राहणार का तुम्ही, एक्सपांड करणार तुम्ही. तुमचं जे काही स्टेट असणार आहे तर ते एक्सपांड करणार, एक्सपान्शन. आणि हे एक्सपेन्शन करत असताना तो काय करेल, आपल्या आजूबाजूचे जेवढे काही स्टेट असणार आहे त्याच्यावरती तो हमला करेल. एक तर त्याच्यासोबत तो अलायन्स करेल किंवा त्याच्यावरती आपला विजय जो आहे प्राप्त करेल आणि आपले डॉमिनन्स जो आहे तर तो एस्टॅब्लिश करेल.
पॉवरफुल लोकांनी हेच केलेलं आहे. आणि म्हणून मग हिस्ट्रीमध्ये तुम्ही असं बघितलं असेल की मल्टिपल स्टेट जे आहेत तर ते राईज झालेले आहेत, नंतर फॉल पण झालेले आहेत. कारण सेंट्रलमध्ये ज्यावेळेस एखादा वीक सक्सेसर असतो त्याचा फायदा कोण घेत असतो? प्रोव्हिन्सेस मधले हे स्ट्रॉंग रुलर. ओके, जे अगोदर डॉमिनंट होते आता ते इंडिपेंडंट होणार आहेत. ते सरदार पण असू शकतात. आणि यालाच आपण म्हटलेलं आहे फ्युडल लॉर्ड्स. काय म्हणतो आपण? फ्युडल लॉर्ड्स, फ्युडलिझम. कारण गव्हर्नमेंट असंच चालणार आहे. हे प्रोव्हिन्सेस आहे. प्रोव्हिन्सेस मध्ये पण मग तुम्ही ऐकलं असेल परगणा असे शब्द. म्हणजे आता राज्य आहे तर ते आता डिस्ट्रिक्टमध्ये, तहसीलमध्ये आणि मग विलेजमध्ये असते. ती सिस्टम तशी आहे. आणि मग त्या विलेज हेड असेल, तालुका हेड असेल. म्हणजे आपल्याकडे जे विलेज हेड कोण कोण आहेत? पाटील. सो पाटील वॉज द टायटल. ॲट द इनिशियल टाइम इट मे बी डिफरंट, बट आता जर आपण मेडिवल हिस्ट्री 18th सेंचुरी जर आपण बघितली, 18-19 सेंचुरी, पाटील वॉज द हेड, देशमुख वॉज द हेड. त्यांच्यामध्ये पण फरक आहे. पाटीलकडे कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे? तर लॉ अँड ऑर्डर आणि रेव्हेन्यू देशमुखांकडे असणार आहे. ओके, सो देशमुख, पाटील, जागीरदार, इनामदार, दीज वर द टायटल्स. ही सिस्टम अशी चालायची फ्युडल लॉर्ड्सद्वारे. आणि मग माइट इज राईट, बिकॉज देर वॉज नो रूल ऑफ लॉ, देर वॉज नो मॉडर्निटी, there was not modern era, there was not freedom. Freedom means what? Choices. Freedom त्यालाच म्हटलेलं ना आपण, freedom. The meaning of freedom is to give the choices. That is the freedom. Okay, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त चॉईसेस देणे हे आपलं स्वातंत्र्य आहे. There was no freedom, there was no democracy, there was no republican state, right? There was no what? Liberty, equality, fraternity, the preamble itself. These are the modern words. Okay, these are the modern words which was absent in 18th century, before 18th century. ठीक आहे, हे ते मॉडर्निझम आहे. मग आता हे सोसायटी आपल्याला कळाली की हे असं ॲन्सेंट खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे. मेडिवल पण खूप इंटरेस्टिंग आहे. त्यातून जे शब्द येतात ते खूप भारी आहेत. म्हणजे हे गव्हर्नमेंट जे ओव्हरथ्रो केलेले आहेत. समजा रजिया सुलतान, यू माइट हॅव हर्ड अबाउट रजिया सुलतान. शी वॉज द फर्स्ट हिंदुस्तान वुमन रुलर मेडिवलमध्ये, रजिया सुलतान. तर असं कोणी नव्हतंच की तिला कोणी बीट करेल त्यावेळेस. एकतर ती मुस्लिम होती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की महिलांनी राज्य करावं आपल्यावरती. That was not the mentality of the men, even not nowadays. If you are the boss of your office, if any lady is the boss of office, then male dominant society जे आहे तर त्यांच्या ऑर्डर घेण्यापासून त्यांना असा कमीपणा वाटतोय. आताची पण कंडिशन अशी आहे. तर तुम्ही इमॅजिन करा की 12th-13th सेंचुरीमध्ये रजिया सुलतान यांनी कसं राज्य केलं असेल. तर शी वॉज द फिअरलेस लेडी. आणि म्हणून ती त्या गद्दीवरती बसू शकली. ओके, पण ते गव्हर्नमेंट जे आहे तर ते नंतर ओव्हरथ्रो केलेलं आहे. रजिया सुलतानच्या अगेन्स्ट व्हेरियस प्लॉट झालेले आहेत. तिला मारण्यासाठी भरपूर गोष्टी केलेल्या आहेत. तिला मारलं पण नंतर. पण नंतर बलबन आलेला आहे. तर बलबन हा असाच एक व्यक्ती, फ्युडलमधला किंवा सैन्यामधला असा एक व्यक्ती ज्याला असं वाटलं की हा बिग सक्सेसर आहे आणि त्याचाच फायदा त्याने घेतलेला आहे, बलबन. आणि मग तिथं त्यांनी त्याची पॉलिसी होती ब्लड अँड आयरन. ब्लड अँड आयरन कोणाला माफ नाही करायचं. ब्लड अँड आयरन पॉलिसी ऑफ बलबन. त्याच्यानंतर त्याची सगळ्यात महत्वाची जे स्टेटमेंट आहे जे मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की किंगशिप व्हॉट? किंगशिप नोज नो किंगशिप. किंगशिप नोज नो किंगशिप. म्हणजे तुम्हाला जर आता या ठिकाणी हेड ऑफ द स्टेट व्हायचं असेल, राज्यकर्ता व्हायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला त्या लिनिएजमध्ये असण्याची काही गरज नाही. तुम्हाला काय पाहिजे? ते नॉलेज पाहिजे.
बरोबर आहे. त्याच्यामध्ये ते गट्स पाहिजे आणि ते गट्स काही जन्माने भेटत नसतात, तर ते कमावले जातात. IAS आर नॉट बॉर्न, दे आर मेड बाय नॉट अदर्स, बाय देमसेल्स ओनली. बरोबर. वंस यू डिसाइड देन तुम अपने आप के बिना सुनते फिर, है ना. एक बार आपने कमिटमेंट कर दी तो तुम अपनी आंख के भी नहीं सुनते, डायरेक्ट IAS बन के ही दिखाते. असंच आहे ना. अरे डोंट डाऊट युअरसेल्फ. ऑलराईट. तर हे जे मायग्रेशन आहे, हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं. हिस्ट्रीमध्ये तर हे खूप जास्त वर्क करत असते. ओके. आता मॉडर्नमध्ये आपण परत तिथंच येणार आहोत की हे तर झाली एक मेडिवल सोसायटी. इट वॉज जस्ट द एक्झाम्पल की अगोदर IBC स्ट्रक्चर कसं होतं, त्याच्यानंतर आर्यन्स आलेले आहेत. आर्यन्स इथं इस्टॅब्लिश झाले आणि त्यांनी नंतर वैदिक सोसायटी फॉर्म केलेली आहे. मग अजून त्यांचं एक्सपान्शन सुरू झालेलं आहे आणि तिथून पोस्ट वैदिक पिरियड सुरू झालेला आहे. जनपदा, महाजनपदा, देन मौर्या, पोस्ट मौर्या, गुप्ता, पोस्ट गुप्ता. दॅट इज आवर एन्शियंट इंडिया. देन मेडिवल. मेडिवलमध्ये एक मायग्रेशन फेज येईल 8th सेंचुरी टू 11th सेंचुरी. मध्ये मध्ये मोहम्मद गझनीने आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की त्यांनी भरपूर लुटिंग केलेलं आहे इंडियाचं. हे लुटेड मल्टिपल टाइम्स, 17 टाइम्स he looted India. Then in 11th century, 12th century, Muhammad Ghori came to India. Okay. He battled with the Prithviraj Chauhan. First battle of Tarai and second battle of Tarai. अपन आहोत योद्धे, ठीक है. हम इमोशन के साथ लड़ाई करते हैं. कह रहे तलवार गिरी क्या तेरी, उठा ले भाई पहले. वार में ऐसा नहीं होना चाहिए, काट डालो, है ना. दुश्मन को मारो ना. अपने राजे ऐसे नहीं, अरे इसने सॉरी कही तो ठीक है माफ कर देते. मोहम्मद घोरीने त्याचा गैरफायदा घेतला. सेकंड राजा इकडे पार्टीमध्ये खुश, त्याने पूर्ण प्रिपरेशन केलं, परत हमला केला आणि त्याला पकडून घेऊन गेला. आणि मग ते स्टोरी, आपल्याकडे स्टोऱ्या खूप जास्त आहेत नाही का. पृथ्वीराज चव्हाण तुम्ही मूवी बघितला असेल, एपिकवर जास्त चालला तो, ठीक आहे. स्टोरीवरती चालला, फॅक्ट्स त्याच्यामध्ये खूप कमी आहेत. आणि मग त्याच्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक जो आहे तो पण एक फ्युडल लॉर्डच होता. फ्युडल लॉर्ड म्हणजे तो एक गुलाम होता. आणि घोरीने जेवढे काही स्टेट जिंकले होते, तर त्या प्रत्येक स्टेटवरती प्रोव्हिन्सेस त्यांनी बनवले. फ्रॉम इन एशिया, फ्रॉम इंडिया टू अफगाणिस्तान आणि तिकडे पार्क उझबेकिस्तान वगैरे, इराण, इराक, असं ते जे होते. तर ते प्रोव्हिन्सेसमध्ये दिल्लीचं जे प्रोव्हिन्सेस जे बनलं होतं, दिल्लीचं जे प्रोव्हिन्स, तर ते कुतुबुद्दीन ऐबक याच्या अंडरमध्ये दिलं होतं. म्हणून पहिली डिनॅस्टी जी सुरू होते ते गुलाम डिनॅस्टी सुरू होते. गुलाम वंश, गुलाम, कुतुबुद्दीन ऐबक. हा, त्याला आपण म्हणतो इट वॉज द बिगिनिंग ऑफ मेडिवल इंडिया. मेडिवल इंडियाची बिगिनिंग म्हणजे आता मेडिवल इंडिया दोनच गोष्टी आहेत. एक तर आपल्याला या ठिकाणी दिल्ली सल्तनत बघायला मिळेल. दिल्ली सल्तनत. आणि त्याच्यानंतर मुघल. ड्युरिंग द मुघल इट वॉज द 16th or 17th century. ओके. द ब्रिटिशर्स और युरोपियन स्टार्टेड कमिंग टू इंडिया. बरोबर आहे. म्हणजे इथून पहिला कोण असणार आहे, मुघलमध्ये पहिला कोण होता, बाबर. बाबर केम टू इंडिया. बाबरची स्टोरी वगैरे काही माहिती आहे का थोडीफार? स्टेट बोर्डमध्ये काही वाचली असेल एखादी स्टोरी? कारण 11-12 मध्ये आपल्याला हिस्ट्री होता. ज्यांचं सायन्स असेल त्यांनी 8, 9, 10 मध्ये हिस्ट्री होता. ओके. बट म्हणून म्हटलं की पहिले बेसिक आपलं तिकडचं झालं पाहिजे. स्टेट बोर्ड वाचताना ह्या बेसिक गायडन्स देतात आपल्याला, म्हणजे तुम्हाला फार बेसिक सांगण्याची गरज पडत नाही आपल्याला. ओके. तर मुघल आहे. व्हेन देर वॉज अ जहांगीर, अकबर, औरंगजेब. ओके. द युरोपियन स्टार्टेड कमिंग टू इंडिया. आता परत आपली मॉडर्न इंडियाची लिंक लागेल इथं, मॉडर्न इंडिया. आणि ते जे आहे त्यांची जी कंपनी असायची, ती कुठली कंपनी असायची, एक ट्रेडिंग कंपनी असेल. ट्रेडिंग कंपनी, ट्रेडिंग कंपनी. आणि बॅकग्राऊंडला आपण बघितलेलं आहे, बॅकग्राऊंडला काय चालू होतं,
वॉर सुरू होतं, फॉल ऑफ रोमन एम्पायर, बायझायंटाईन एम्पायर. आठवतं का काही? ट्रिटी ऑफ टोर्डेसिला, काही आठवतात गोष्टी? तिथूनच आपली सुरुवात झाली होती. ओके, तर ट्रिटी ऑफ टोर्डेसिला, किंवा आपल्याला हे माहिती आहे की बायझायंटाईन एम्पायर जे असणार आहे, रोमन एम्पायर जे असणार आहे, आपल्याला माहिती आहे की एशिया आणि युरोप यांना जोडणारा जो कॅनल आहे, सुएझ कॅनल, किंवा जे ट्रेड रूट आहेत, तर ते ब्लॉक केले गेले. अरब कंट्रीजने ते ब्लॉक केले, कारण त्या वॉरमध्ये ते जिंकले होते. बरोबर आहे. आता ते पहिलं लेक्चर आपलं मागच्या वर्षीचं, तिथून आपण सुरुवात केली होती. द फॉल ऑफ रोमन एम्पायर अँड एमर्जन्स ऑफ द अरब्स. तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल, द तुर्क्स डिफिटेड कॉन्स्टँटिनोपल, आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं साम्राज्य निर्माण केले. दोन गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या होत्या, तर त्या अफेक्ट केल्या युरोपियन लोकांच्या. पहिलं म्हणजे त्यांचा ट्रेड विथ द ईस्ट. दे स्टॉप, they directly didn't stop the trade, but they started imposing the taxes, heavy taxes on the European trading companies or on the Europeans. Why this was so? कारण यांचा ट्रेड या ठिकाणी थांबून आता यांना, तुर्कांना आता ईस्टर्न कंट्रीकडे ट्रेड वाढवायचा आहे, टू गेट द मॅक्सिमम इकॉनॉमिक प्रॉफिट. त्यासाठी त्यांनी हेवी टॅक्स लावलेले आहे. अँड सेकंड वन इज, फर्स्ट वॉज द ट्रेड, सेकंड वन वॉज the religion, the spread of the religion, and the Turkish people wanted to stop the spreading of Christianity. Instead of the Christianity, the Turks people wanted to spread the Islam. Okay, so economy and the religion, ह्या दोन गोष्टी फार इम्पॉर्टंट होत्या त्यावेळेस. ठीक आहे. आता हे ट्रेडिंग कंपनीज आहेत, त्यासाठी इन्व्हेन्शन सुरू झाले की आता जे ट्रेड रूट जे आहेत तर ते बंद झालेले आहेत आता. बरोबर आहे. कुठले ट्रेड रूट? लँडवरील ट्रेड रूट. आणि आता त्या ठिकाणी काय चाललंय? इन्व्हेन्शन चाललंय. सी रूटचं इन्व्हेन्शन सुरू झालेलं आहे. आणि मग त्यामध्ये आपण बघितलेले आहे ट्रिटी ऑफ टोर्डेसिलास. इट वॉज द ट्रिटी बिटवीन स्पेन अँड द पोर्तुगाल. ओके, आणि त्यांना दोन, राजाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, त्याला काय पाहिजे? मनी. तो कुठून भेटणार होता त्याला? ट्रेडिंग मधून. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न धर्मगुरूसाठी, रिलिजियस गुरुसाठी कुठला आहे? द स्प्रेड ऑफ रिलिजियन. तर त्या पण करायच्या होत्या. आणि मग त्या ठिकाणी पोप आणि निकोलस एकत्र आले होते ट्रिटी ऑफ टोर्डेसिलामध्ये. आणि मग त्यांनी एक इमॅजिनरी लाईन केली की ईस्टर्नकडे पोर्तुगालीज जातील आणि ईस्टर्नकडे स्पॅनिश लोक जातील. कशासाठी? तर ट्रेड रूट आणि न्यू लँड जो असणार आहे तर डिस्कवर करण्यासाठी. आणि मग त्यांच्या सागरी सफारी सुरू झालेल्या आहे. इकडे कोण गेलेला आहे? अमेरिकेमध्ये द फर्स्ट पर्सन हु रीच टू अमेरिकन कंटिनेंट वॉज कोलंबस. अँड द सेकंड वन इज अमेरिगो. राईट. आणि इंडिया किंवा एशियन कंट्रीजकडे ज्यांनी ते ट्रेड रूट सर्च करायला सुरुवात केली, द फर्स्ट पर्सन वॉज, त्याच्या अगोदर पण होता एक, बार्थोलोमे डायस. बार्थोलोमे डायस वॉज द फर्स्ट पर्सन हु स्टार्टेड डिस्कवरिंग द न्यू सी ट्रेड रूट टुवर्ड्स द ईस्ट. बट ही केम टू साउथ आफ्रिका and he didn't find any land route, any route. He stuck there. Okay, and he returned to Portugal. Then Vasco da Gama came to the same place, but a person from the Gujarat, he was a Gujarati trader, helped Vasco da Gama and told him and showed him the way towards the east. And the name of that person was a person who helped Vasco da Gama, अब्दुल माजिद. अब्दुल माजिद ने त्याला हेल्प केलेली आहे. and then Vasco da Gama came to where? Kochi, Kerala. Yes. And what was the name of that ruler? Zamorin. The meaning of the Zamorin is the king of the sea.
ऑलराईट, सो दॅट वॉज द हिस्ट्री. अप्रोचेस मध्ये थोडासा बदल झाला आपला, की ह्या गोष्टी होतील. आता आपण बघितलं की आपल्याकडे काय आहे, आता अजूनही ओल्ड फॅशन सुरू आहे आपल्याकडे, ओल्ड स्कूल. ओल्ड स्कूल म्हणजे काय असणार आहे, या ठिकाणी पहिली गोष्ट की रूल ऑफ किंग आहे, बरोबर. आपण नवीन याच्यावरती केलं, ओल्ड आणि न्यू काय आहे. ओल्ड म्हणजे मेडिवल काय आहे आपल्याकडे, मेडिवल सोसायटी कशी आहे आपली, मेडिवल सोसायटी. तर आपल्याकडे अजूनही काय आहे, किंग आहे. आणि किंग कसा ठरणार, बाय बर्थ. बर्थ वॉज द बेसिस. रूल आहे का आपल्याकडे, येस, किंगचं रूल आहे. बट रूल कसं असणार आहे, लॉ तर आपल्याकडे आहेच. धर्म, धर्म जो आहे तर ते काय आहे, लॉ आहे आपल्याकडे. जर रूल करायचं असेल, एक तर इनइक्वल बेसिस, इनइक्वॅलिटी होती, त्यामध्ये इक्वॅलिटी नव्हती, प्रत्येकासाठी वेगवेगळा न्याय होता, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं की देर वॉज नो रूल, इक्वल टू ऑल. ओके, इक्वल टू ऑल म्हणजे फेवरेटिझम खूप जास्त होता. येस, काय फेमिनिझम, इथं फेमिनिझम तर आता सुरू झालेला आहे 20th सेंचुरीमध्ये. फेमिनिझम म्हणजे काय, गिव्ह इम्पॉर्टन्स टू द वुमन. ओके, तिथं तर पोझिशन एकदम डेप्राइव्ड होती, सोशल पोझिशन जी आहे महिलांची, इट वॉज डेप्राइव्ड. म्हणजे आपण काय करणार, म्हणजे ते हिस्ट्री ऑप्शनलमध्ये जास्त चालतंय की ही, आता मी एक तुम्हाला जसं सांगितलं की हाऊ द ट्रायबल कम्युनिटी डेव्हलप्ड अँड ट्रान्सफॉर्म इन टू द बिगेस्ट स्टेट, तर ते तसं असणार आहे मॉडर्न स्टेट पण. मग पोझिशन ऑफ वुमन इन एन्शियंट, इन वैदिक, इन मेडिवल अँड इन मॉडर्न अँड नाव. असं लॉ कसा डेव्हलप झालेला आहे, सोसायटी कशी डेव्हलप झाली, इकॉनॉमी कशी डेव्हलप झाली, म्हणजे मनी आता जो आपण बघतो मॉडर्न मनी ते कसं डेव्हलप झालेलं आहे. तर प्रत्येकाची हिस्ट्री असते फ्रॉम एन्शियंट टू टिल डेट. हिस्ट्री ऑप्शनलला पण प्रश्न तसेच असतात, बऱ्याच वेळा तुम्हाला पण विचारला जाते. ठीक आहे, ओके. रूल त्या ठिकाणी कसं असणार आहे, सोसायटी कशी होती, सोसायटीला त्या ठिकाणी फ्रीडम होते का, सोसायटी कशी होती, मेल डोमिनन्स सोसायटी. आणि इन मेल डोमिनन्स सोसायटी अल्सो इट वॉज अ कास्ट बेस्ड सोसायटी. ओके, द अप्पर कास्ट पीपल विल रूल ओनली, दे विल अक्वायर मनी. तुम्ही जर बघितलं तर एकतर ज्या दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात ज्यातून ह्युमन डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होऊ शकतं, एक म्हणजे एज्युकेशन आणि दुसरं म्हणजे मनी. पॉइंट लक्षात घ्या, एज्युकेशन. मनी. Why education is important? Why only a certain people had hegemony on the education and it was restricted to the maximum portion of the society, including women? Why education is that much important? Okay, एज्युकेशन रिलेटेड आहे नॉलेजशी. नॉलेज माहित होईल ना तुम्हाला. एक मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला ब्रह्मा भेटणार आहे, तर तो मंत्र मग सांगायचा नाही कोणाला. ब्रह्मा सगळ्यांना नाही भेटले पाहिजे, बरोबर आहे की नाही. समजा जर माझ्याकडे असा फॉर्म्युला असता की एक मंत्र म्हटल्यानंतर मी UPSC क्वालिफाय होऊ शकता, तर मी तो सगळ्यांना सांगितला असता का, नसतं सांगितलं. सगळ्यांनाच जो क्लासमध्ये येईल त्यांना फॉर्म्युले सांगितले असतील, बरोबर. असं होईल. त्याने काय होणार आहे, फॉर्म्युल्याने तो फॉर्म्युला किंवा तो मंत्र जो आहे तर त्याचं रिअलायझेशन तुम्हाला होईल. आणि ते रिअलाइज झाल्यामुळे तुम्ही काय करू शकता, तुम्हाला त्याचं ज्ञान मिळेल. आणि एकदा जर का तुम्हाला ज्ञान मिळेल की हे असं का झालेलं आहे, तर तुमची प्रगती कोणीच थांबवू शकत नाही. एज्युकेशन, ठीक आहे. म्हणजे एज्युकेशनचा मेन पर्पज आपल्याकडे नोकरी मिळवणे हा जरी असला आताच्या कंडिशनमध्ये, तरी पण एज्युकेशनचा मेन अर्थ आहे टू गेट द नॉलेज अबाउट व्हॉट इज हॅपनिंग अराउंड. एक बघा, एक ग्रुप असतो नॉलेजेबल लोकांचा ग्रुप असतो, आणि आपण असं म्हणतो की यार यांना प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम असतो.
त्यांना प्रॉब्लेम असतो कारण गोष्टी त्यांना कळतात. आपल्याला प्रॉब्लेम नसतो कारण आपल्याला गोष्टी कळत नाही. आपण तर त्यांनी जे सांगितलं त्यालाच आपण काय म्हणणार, येस गुड, हेच भारी आहे, ॲब्सोल्युटली फाईन, हेच सगळं ओके आहे. ओके, आपण सपोर्ट करायला लागतो गोष्टींमध्ये. नॉलेजेबल लोक सपोर्ट करत नाही, ते त्यांच्यामध्ये जे काही कमजोरी असेल तर ते त्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात. अँड मनी, the role of money is very important even in ancient, medieval and modern, even today. Okay, yes, so money was playing the important role because it was deciding your social position as well. Money, economical status. ओके, तर आता ह्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या रेस्ट्रिक्ट केलेल्या आहेत. वर्णव्यवस्था किंवा कास्ट सिस्टम किंवा रूल्स असे बनवलेले आहेत. द एज्युकेशन विल नॉट गिवन टू द कॉमन मॅन इन्क्लुडिंग वुमन. इट इज अलाउड ओनली टू द अप्पर कास्ट क्षत्रियाज अँड द ब्राह्मणाज. ओके, त्याच्यामुळे की यांना माहिती होईल, कारण यांनी काय सांगितलेलं आहे की ही सिस्टम आहे, हे देवाने निर्माण केलेलं आहे आणि याच्यावरती तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही. असं जर केलं तर तुम्हाला पनिशमेंट होईल. मग धर्मशास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे कारण धर्माला मानणारे लोक आहेत, धर्मानुसारच सगळं चाललेलं आहे, कारण त्यांना माहीतच नाही की जग काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे. आज जर तुम्हाला मी असं सांगितलं की आज अमेरिकेमध्ये पैशांचा पाऊस पडतोय, तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार का? जर काहीच सोर्सेस नाही आपल्याकडे तर तुम्हाला पडला असेल. म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे की जे तुम्हाला कन्फर्म, मग तुम्ही तुमच्या ज्ञानाचा वापर करणार, इंटरनेट काढणार लगेच. जर तुम्ही एकदम, ज्या लोकांना इंटरनेट वापरता येत नाही, वाचता येत नाही, लिहिता येत नाही, त्यांना जर सांगितलं की हे बघा असं आहे, म्हणजे ज्या लोकांनी विमान नाही बघितलं त्यांना हे माहित नाही की माणसं उडतात म्हणून, ते म्हणतील हे असं थोडी आहे. नॉलेज, ठीक आहे, नॉलेज, म्हणून ते रेस्ट्रिक्ट करण्यात आलं. But education was not for all. When the European came to India, they started education for all. Means slightly it was limited for the yes, limited to the Anglo-Indians only. But later it was open for all gradually, because Indian people were also awakened. इंडियामध्ये एज्युकेशन ते बेसिक जरी असलं तरी ते फॉरेन मध्ये जायला लागले. आता त्यांना कळायला लागले की रुसो कोण आहे, अरिस्टॉटल कोण आहे, सॉक्रेटिस काय आहे, बरोबर आहे, प्लेटो कोण असणार आहे, ऑगस्ट काम कोण असणार आहे. मग त्यांची फिलॉसॉफी त्यांना कळायला लागली आणि त्यांनी सांगितलं की मॅन इज बॉर्न फ्री. हळूहळू मग त्यांनी डिमांड करायला लागले की इथं पण एज्युकेशन असणार आहे. मग एज्युकेशन ओपन अप व्हायला लागलं जस्ट बिकॉज ऑफ दिस युरोपियन पीपल. ओके, लॉ, ब्रिटिशांनी काय केलं, बॅटल ऑफ प्लासी जे आहे, ठीक आहे, बॅटल ऑफ प्लासी, बॅटल ऑफ प्लासी नंतर आणि बक्सार नंतर, आफ्टर बॅटल ऑफ बक्सार दे स्टार्टेड acquiring or consolidating the states into their own hands and later on they expanded it. बरोबर आहे. पहिले तर त्यांनी बंगाल घेतला, त्यानंतर बंगालसोबतच अवध सबसिडरी स्टेट झालं, नंतर ते ग्रॅप करून घेतलेलं आहे. हळूहळू सगळे स्टेट ते काय करत होते, अक्वायर करत होते, म्हणजे एक्सपान्शन पण करत होते. आता एक स्टेट जर तुमच्या कंट्रोलमध्ये आलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण सिस्टम उभी करावी लागते, सिस्टम. आणि त्या सिस्टम मधला पहिला पार्ट जो आहे तर तो म्हणजे तिथं रूल पाहिजे. आणि रूल कशा, रूल ऑफ लॉ पाहिजे, नियम पाहिजे. कुठलाही सिस्टम चालवायची असेल तर नियमानुसार चालणार. आता हे नियम जे आहेत ते इंडियन नियम आहेत का? नो. हे नियम ब्रिटिशांचे नियम आहेत का? तर येस, ॲब्सोल्युटली येस. कारण त्या ठिकाणी ऑलरेडी डेमोक्रेसी आलेली आहे, त्या ठिकाणी ऑलरेडी रूल ऑफ लॉ आलेला आहे, त्यांच्याकडे अनरिटन कॉन्स्टिट्यूशन आहे, तिकडे पण रिव्होल्युशन झालेले आहेत, तिकडे ज्या मॉडर्न गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यानुसार त्यांनी ही सिस्टम आणलेली आहे. द स्टेट विल रन इन अकॉर्डन्स विथ द लॉ. नाव माइट इज नॉट राईट. म्हणजे आपली जी फ्युडल मेंटॅलिटी जी होती तर ते फ्युडल मेंटॅलिटी आता हळूहळू कमी व्हायला लागली.
आपलं राज्यच नाही राहिलं तर आपले रूल कसे असणार आहेत. ओके, अँड दिस वॉज द बिगिनिंग ऑफ द मॉडर्न इंडिया. आवर medieval dogmas or medieval system now started vanish and decline, and new, we can say, the system was started by the European people. मग यामध्ये काय असणार आहे आता, आपण ते पहिले परत लेक्चर अप्रोच मध्ये मॉडर्न काय असणार आहे आता. मग मॉडर्न काय विचारलं तुम्हाला की नेहमी तुम्हाला काय व्हायला पाहिजे, प्रियांबल मध्ये सगळं दिलेलं आहे. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टेट सिस्टम मध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे हेड ऑफ द स्टेट. बरोबर, हेड ऑफ द स्टेट. ना ब्रिटिशांकडे हेड ऑफ द स्टेट होता, अँड दॅट वॉज इन इंडियन कॉन्टेक्स्ट व्हाईसरॉय. पण त्याच्या अगोदर व्हाईसरॉय तर लॅटर आला. सुरुवातीला ती पोझिशन कोणाकडे आली, गव्हर्नर कडे. वॉज ही इलेक्टेड? येस, इट वॉज इलेक्टेड. तो सुरुवातीच्या काळामध्ये जरी फ्युडल लॉर्ड असला, बट स्टील ही वॉज इलेक्टेड बिकॉज देर वॉज अ कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, बोर्ड ऑफ कंट्रोल, and the head of the state is elected by them. It was not from the blood relation or from the lineage. Now the older system in India was started declining. राजा का बेटा अभी राजा नहीं, अभी स्टेट बदल गया, हेड ऑफ द स्टेट भी बदल गया, and now he is elected, and it was the gradual beginning of the modern India. Later on तुम्ही बघितलं असेल की हा गव्हर्नर, आता हा गव्हर्नर कोणाला रिस्पॉन्सिबल असेल, इकडे किंगला. किंग कोण आहे इकडे, हेड ऑफ स्टेट, म्हणजे हे सेंट्रल गव्हर्नमेंट झालेलं आहे. सेम सिस्टम आपल्याला कुठे बघायला मिळते, इन द स्टेट देर इज अ गव्हर्नर अँड हिअर इज अ प्रेसिडेंट, हेड ऑफ द स्टेट, बिकॉज इट इज अ प्रोविन्स, इट इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट. सो इट वॉज द बिगिनिंग, दॅट वॉज द ग्रॅज्युअल बिगिनिंग अँड ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम द मेडिवल टू मॉडर्न. ती पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची चेंज झालेली आहे आपल्याकडे. देन दुसरी गोष्ट काय आहे, हे तर झालं हेड ऑफ द स्टेट. दुसरी गोष्ट रूल ऑफ लॉ. आणि हे रूल ऑफ लॉ कसं असणार आहे, इक्वॅलिटी, इक्वल टू ऑल. आठवतं का मागचं काही, आता हळूहळू. ओके, हा अप्रोच आहे. ज्यावेळेस तुम्ही तर पर्टिक्युलर पॉइंट बघणार त्यावेळेस तुम्हाला ते आठवेल की हा जमतंय थोडंफार तरी. ठीक आहे, आता कारण कंप्रेहेन्सिव्ह बॅचला आपल्याला तेच टॉपिक वाईजच घेणार आहोत आपण. पहिले बॅटल बघणार आहोत, त्यानंतर एक्सपान्शन्स बघणार आहोत, त्यानंतर पॉलिसीज बघणार आहोत. ज्या पॉलिसी आपण ऑलरेडी 2 वेळा डिस्कस केलेल्या आहेत त्या आपण ते पण एकदा ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. त्यातली एक पॉलिसी घ्यायची, डिस्कस करायची इन डिटेल. त्याच्या नोट्स भेटतील, म्हणजे रिटर्नमध्ये पण भेटतील, आणि पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तर त्याची काही गरज नाही आहे, ते तर ऑलरेडी आपण रनिंग नोट्समध्ये काढून घेणार, आणि मग बुकच्या फॉर्ममध्ये तुम्हाला ते भेटणारच आहे. याच्यानंतर काय असणार आहे, थर्ड, रूल ऑफ लॉ आता आपल्याकडे यायला लागलेला आहे. रूल ऑफ लॉ इज द बिगेस्ट कन्सेप्ट ऍक्च्युअली. द गव्हर्नमेंट ऑर द स्टेट विल बी रन इन अकॉर्डन्स ओनली द लॉ. माइट इज नॉट राईट नाव. ओके, जो लॉ आहे त्या लॉनुसारच राज्यकारभार चालणार आहे. सो दिस इज अ मॉडर्न कन्सेप्ट. म्हणजे या ठिकाणी स्टॅच्यू वगैरे जे आहेत तर त्यांनी सांगितलं होतं की वन्स द स्टेट इज क्रिएटेड ऑल द पॉवर शुड बी गिवन टू द स्टेट अँड नॉट टू द एनी पर्टिक्युलर पर्सन. पॉलिटिकल फिलॉसॉफीमध्ये तुम्हाला ते जास्त अजून डिटेलमध्ये मॅडम सांगतील. ठीक आहे, हा पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्या. रूल ऑफ लॉ यायला लागेल. अजून काय काय आलं मग, मॉडर्न काय असणार आहे, अजून काय काय असणार मॉडर्न, फ्रीडम दिलं तुम्हाला, बरोबर, लिबर्टी दिलेली आहे. रिपब्लिकन आले का आपल्याकडे, येस रिपब्लिकन आलेलं आहे. त्यानंतर डेमोक्रेसी आलेली आहे. डेमोक्रेसी म्हणजेच काय, मॉडर्न थॉट्स आहेत ते. एवढंच नाही तर सिटिझन्सला या ठिकाणी आता हळूहळू काय देण्यात आलेले आहेत, राईट्स. जे राईट्स डावलण्यात आलेले होते, नाव द राईट्स वर गिवन टू द सिटिझन्स.
राईट्स. कुठले राईट्स आहेत मग आता आपल्याकडे? राईट टू चूज. सगळे राईट्स हळूहळू इव्हॉल्व्ह होत गेलेले आहेत ते. म्हणजे एज्युकेशन, शिक्षण घेण्याचा अधिकार. ब्रिटिशांनी म्हटले की यस यू मे. तुम्हाला ट्रेनमध्ये बसण्याचा अधिकार सुरुवातीच्या फेजमध्ये, कारण कास्ट सिस्टममध्ये एकाच ठिकाणी वेगवेगळ्या जातींचे लोक बसू शकत नव्हते. ठीक आहे, कारण ते इम्प्युरिटी आहे, अस्पृश्यता आहे, अनटचेबल्स आहेत, म्हणून राईट्स तुम्हाला दिलेले आहेत. अँड दिस इज हाऊ वी कॅन से दॅट when the Europeans came to India, when they defeated to the native rulers of the India, they defeated the medieval and ancient thought as well. They established their new regime. They started their new rule, their new ideas, implementing their new ideas. And this is why we can say the history started from the 17th century is known as the modern India. ओके, इथे इंडियाच्या केस पर्यंत आपण आलेलो आहे. पण आता ह्या जे काही युरोपियन लोक आहेत हे कसे इकडे ट्रान्सफॉर्म झालेले आहेत? कारण युरोपमध्ये किंवा त्या देशामध्ये सुद्धा काय असणार आहे? ओल्ड रिजिम असणार आहे. बरोबर आहे. वर्ल्ड सिनॅरिओ जर आपण बघितला, वर्ल्ड सिनॅरिओ, तर आपण जर बघितलं नॉर्मली तर युरोप जे आहेत, युरोपमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मॉडर्निटी अगोदर बघायला मिळते. जे थॉट्स आतापर्यंत आपण बघितले, डेमोक्रेसी, रूल ऑफ लॉ, ठीक आहे, रिपब्लिकन स्टेट, फ्रीडम, फंडामेंटल राईट्स किंवा राईट्स, तर ते कसे आलेले आहेत? ते तर एकदम नसतील आले. मग आपला वर्ल्ड हिस्ट्रीचा हे सुरू होईल, पार्ट सुरू होईल. रिफॉर्म झालेले आहेत तिकडे. मग तिथं सुरुवात झाली आहे 14th सेंचुरी, 14 to 17th सेंचुरी, 17-18th सेंचुरी, आणि त्याच्यानंतर 18th 19th सेंचुरी. हे काय असणार आहे या काळामध्ये? 3-4 वर्ड सांगितलेले आहेत मी तुम्हाला. तुम्ही जर 8th स्टँडर्डचं फर्स्ट चॅप्टर जर बघितलं तर त्याच्यामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे तुम्हाला. हिस्ट्री घेतली ना तुम्ही? NCERT, एनलायटनमेंट, रेनेसा बघितलेलं आहे का तुम्ही? येस, इट वॉज द रेनेसा. हा डबल एन पण असू शकतो, रेनेसा. ओके, रेनिसा म्हणतो आपण त्याला, रेनायसन्स. ओके, अँड देन इट वॉज कन्वर्टेड इनटू एनलायटनमेंट. इथं आयडिया ज्या आहेत तर त्या डेव्हलप व्हायला लागल्या आणि या ठिकाणी ते शेप घ्यायला लागल्या, म्हणजे मॉडर्न शेप त्यांना आलेला आहे. इट वॉज बिगिनिंग, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ह्युमन, पण त्याला पेंटिंग काढणे पण जमत नव्हतं लोकांना, बिकॉज इट वॉज नॉट अलाउड. कॉमन माणसाची पेंटिंग काढणे, काढायचे तर फक्त कोणाची पेंटिंग काढायची? किंगची काढायची, त्या फॅमिलीची काढायची, गॉडची काढायची, दुसरं कोण नाही. कॉमन माणसाच्या पेंटिंग नाही दिसत तुम्हाला. ठीक आहे. फेमस पेंटिंग कुठली आहे? मोनालिसा. मोनालिसाची पेंटिंग जी आहे, दॅट वॉज द रिव्होल्युशन, दॅट वॉज द रिव्होल्ट अगेन्स्ट दॅट ओल्ड रिजिम. म्हणूनही त्याला फार इम्पॉर्टन्स आहे मोनालिसाचं. बरोबर आहे. नाव काय त्याचं? दा विंची. कुठला? हा, दा विंची. दा विंची नावाचा एक मूवी पण आहे, हॉलिवूड मूवी. म्हणजे ते कसं क्रिएट करण्यात आलेलं आहे. हिस्ट्री काय आहे माहितीये का? हिस्ट्री जर सांगतं तसं नसतं कधीच. मला जर काही गोष्ट सांगायची असतील तर मी प्लॉट करू शकतो तशा, आणि मग मी लोकांना हे सांगू शकतो, ट्रस्ट करायला माझ्यावरती मी त्यांना सांगू शकतो. ठीक आहे, की ट्रस्ट मी, दिस इज द स्टोरी. आणि त्या स्टोरी दाखवण्यासाठी मग मी तशा प्रकारे काही गोष्टी प्लॉट करेन आणि तुम्ही म्हणताल की हा बरोबर आहे, सरांनी म्हटलं ते बघा, इथं रेड कलर दिसेल आपल्याला, दिसला म्हणजे इथं बरोबर मर्डर झालेला आहे. ओके, तर अशा गोष्टी ज्या आहेत, तर ते दा विंची कोडमध्ये तेच सांगितलेलं आहे की बऱ्याच वेळा जे धर्म आपल्याला सांगते तर तेच बरोबर आहे की नाही आहे, आणि त्याची सुरुवात कशी झालेली आहे. तर
त्याचं डिसेक्शन जे आहे त्याला जे माहिती होतात तर ते मग पुढे रिव्होल्ट करतात. ओके, तर त्या गोष्टी आहेत. एनलायटनमेंट आता आलेलं आहे, की आता जे आहे एज ऑफ रिझन म्हटलं गेलं किंवा याला सायंटिफिक एज सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. सायन्स, एज ऑफ सायन्स, किंवा त्यालाच आपण म्हटलेलं आहे एज ऑफ रिझन. की गॉड आहे तर मग कुठे आहे? ख्रिश्चनिटीमध्ये खूप जास्त इटलीतून रोम मधून त्या गोष्टी येणार. आता कुठले ते व्हॅटिकन सिटी मधून जेवढ्या गोष्टी सांगितल्या ना तेच सत्य असणार, त्याच्यानुसारच चालणार सगळं. राजांनी पण तिथूनच सगळं. धर्मगुरू, द रोल ऑफ दिस धर्मगुरू वॉज व्हेरी डॉमिनंट इन एन्शियंट अँड मिडिवल वर्ल्ड. मग ते विचारायला लागले, आता रेनिसा व्हायला लागलेल्या आहेत. लोक आता एका देशामधून दुसऱ्या देशाकडे जायला लागले, आयडियाचं एक्सचेंज व्हायला लागलेलं आहे, कल्चरल रिव्होल्युशन व्हायला लागलेलं आहे, आणि हळूहळू ते ट्रान्सफॉर्म होत आहे. एज ऑफ द रिझन, व्हाय दिस इज सो. लोक पण प्रश्न विचारायला लागले आता, आणि मग त्यातून त्यांना उत्तर मिळत गेलेली आहे, आणि मग आपल्याकडे एनलायटनमेंट झालेलं आहे. आता हे एनलायटनमेंट जर झाले असेल तर त्यासाठी भरपूर लोकांनी प्रयत्न केलेले आहे. फिलॉसॉफर्सनी प्रयत्न केलेले आहे, ट्रॅव्हलर्सनी प्रयत्न केलेले आहे. ओके, प्रत्येकाचं योगदान, सॅक्रिफाईस जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. मग हे एनलायटनमेंट झाल्यामुळे तिकडे सुद्धा रिव्होल्युशन झालेले आहे. बरोबर आहे, म्हणजे ओल्ड रिजिम जे आहे तर ते आता या ठिकाणी तुम्ही बघितलं तर इंग्लंडमध्ये झालेलं आहे. कुठलं रिव्होल्युशन? ग्लोरियस रिव्होल्युशन. त्यानंतर अमेरिकन रिव्होल्युशन, त्यानंतर फ्रेंच रिव्होल्युशन. हे रिव्होल्युशन स्टार्ट होतात आणि त्यातून नवीन आयडियाज येतात. त्याच नवीन आयडिया ज्या आता आपण डिस्कस केलेल्या आहेत. ओके, त्याच नवीन आयडिया ज्या आता आपण डिस्कस केलेल्या आहेत. तिथं जे ओल्ड रिजिम जे आहे, किंगशिप जे आहे, तर दॅट वॉज ओव्हरथ्रोन बाय द पीपल अँड न्यू सिस्टम वॉज इस्टॅब्लिश. इन्स्टेड ऑफ किंगशिप देर वॉज अ डेमोक्रेसी. ठीक आहे. से फॉर एक्झाम्पल फ्रेंच रिव्होल्युशन वॉज इन 1789. द फ्रेंच रिव्होल्युशन अगेन्स्ट द लुई 16. ठीक आहे. नेपोलियन त्या ठिकाणी आला. द नेपोलियन वॉज द चाइल्ड ऑफ दॅट रिव्होल्युशन, ज्याने नंतर सगळी सिस्टम ओव्हरथ्रो केलेली आहे, न्यू सिस्टम आणलेली आहे. त्याचंच ट्रान्सफॉर्मेशन आपण डेमोक्रेसीमध्ये, मॉडर्न डेमोक्रेसीमध्ये बघणार आहोत. अमेरिकन रिव्होल्युशनची स्टोरी पण तीच आहे, इंग्लंड रिव्होल्युशनची स्टोरी पण तीच आहे. ओके, असं. तर त्या रिव्होल्युशन, न्यू आयडियाज आलेल्या आहेत आता. म्हणजे इट वॉज द, वी कॅन से द प्रोसेस. ठीक आहे, एका वर्षात, 10 वर्षात, 50 वर्षात झालेली गोष्ट नाही आहे, त्याला डिकेड्स गेलेले आहेत, आणि ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. म्हणजे पर्टिक्युलरली हिस्ट्रीमध्ये आपल्याला तसं ते बघायचं आहे. ओके, आता बऱ्यापैकी गोष्टी आठवतात का? खरं तर ते आपल्याला मॉडर्न मध्ये बघायचं होतं. मग आता आपण यानंतर तिकडे परत मी तुम्हाला त्या काही डायग्राम दिलेल्या होत्या की एका डायग्रामशी रिलेटेड तुम्ही जर बघितलं तर आपले व्हेरियस टॉपिक जे आहेत तर ते कव्हर होतात. जसं की फॉर एक्झाम्पल परत आपण सुरुवात करणार आहोत. ज्यावेळेस ब्रिटिशर्स, पर्टिक्युलरली आपल्याला ब्रिटिश हिस्ट्री बघायचं आहे, राईट? ब्रिटिश. मग ब्रिटिशर्सनी ज्यावेळेस भारतात आले, युरोपियन्स अलॉन्ग विथ द युरोपियन्स, दे स्टार्टेड फाइटिंग. अपनी जगह बनाने के लिए फाइट तो करनी पड़ेगी ना. दे स्टार्टेड फाइटिंग विथ द युरोपियन्स ॲज वेल ॲज इंडियन्स. मग आपल्याला पहिला जो टॉपिक असणार आहे तर तो कुठला असणार आहे? वॉरचा. म्हणजे ते झाल्यानंतर, म्हणजे आपल्याला 16 to 18 सेंचुरीचा जो अभ्यास झाल्यानंतर ते आपल्याला मेनली बघायचं आहे, वॉर्स. मग आपण वॉर बघितलेले होते. त्या वॉरला काय खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे का परीक्षेच्या दृष्टिकोनातून? मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने नाही. अप्रोच जे आहे तर तो अप्रोच आपण बघू शकतो फक्त मेन्सला जर एखादा क्वेश्चन तसा विचारला तर. बट त्या गोष्टी प्रिलिम्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला कव्हर होऊ शकतात की कोणत्या वॉरमध्ये कोण हरलेला आहे, कोणती ट्रिटी झालेली आहे. ओके, तो एक पॉईंट जो आहे तर तो पहिला वॉरचा असणार आहे. दुसरा पॉईंट कुठला असणार आहे? दिस इज द फर्स्ट डायमेन्शन ऑफ पर्सन. सेकंड डायमेन्शन, वॉरमधून त्यांनी आता काय करायला सुरुवात केली? वेगवेगळे नेटिव्ह रूलर जे आहेत तर ते त्यांच्या कंट्रोलमध्ये आले आणि त्यांची स्टेट सिस्टम निर्माण झालेली आहे, राईट? मग आता सेकंड स्टेज कुठली असणार आहे?
म्हणजे पहिलं तर झालं वॉर, सेकंड काय असणार आहे एक्सपान्शन. वॉर थ्रू एक्सपान्शन केलं त्यांनी पॉलिसीज. सेकंड स्टेज कुठली असणार आहे आपली पॉलिसीज. आठवं आता मागचं लेक्चर. आणि पॉलिसीमध्ये कुठल्या कुठल्या पॉलिसी असणार त्यांच्या. फर्स्ट पॉलिसी काय त्यांची एक्सपान्शन साठी. मग फर्स्ट पॉलिसी कुठली आहे त्यांची पॉलिटिकल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसी. राईट, पॉलिटिकल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. हे झाली पहिली पॉलिसी. दुसरी पॉलिसी कुठली असणार आहे त्यांची, म्हणजे हे झालं त्यांचं पॉलिटिकल गेन. दिस इज पॉलिटिकल गेन की ते स्टेट त्यांच्या कंट्रोलमध्ये आलेलं आहे आता. सेकंड काय असणार आहे त्या ठिकाणी आता मनी प्रॉफिट. मग त्यांची कुठली पॉलिसी असणार लँड रिव्हेन्यू पॉलिसी. लँड रिव्हेन्यू पॉलिसी त्याला आपण इकॉनॉमिक पॉलिसी सुद्धा म्हणतो. आता स्टेट पण कंट्रोलमध्ये आलेला आहे आणि इकॉनॉमी पण कंट्रोलमध्ये आलेला आहे. आता मग काहीतरी सुचेल त्यांना की तिसरं काहीतरी करावं म्हणून मग त्यांच्या आता तिसरी पॉलिसी त्यांची कुठली. एकतर त्यांची एज्युकेशनल पॉलिसी असणार, त्यांची रिलिजियस पॉलिसी असणार, त्यांची कल्चरल पॉलिसी असणार, सोशल काही रिफॉर्म असतील तर ते ह्या पॉलिसीज असतील. तर हे झालं त्यांची सेकंड स्टेज. आता याच्यामध्ये पण त्यांच्या जर पॉलिसी बघितल्या आपण तर यामध्ये एक डायग्राम तुम्हाला दिली होती, आठवते का. कुठल्या कुठल्या त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसी सांगा मला. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसी 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट टू 1935. बरोबर. रेग्युलेटिंग ऍक्ट पासून तर आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 पर्यंत बघितलेलं आहे. आठवतं का. हे तर आपलं क्लिअर पण झालेलं आहे. आणि पॉलिटिकल पॉलिसी कुठल्या असतील त्यांच्या डायआरकी. फर्स्ट वन इज डायआरकी, सेकंड वन इज सबसिडरी अलायन्स, थर्ड वन इज डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स. डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स कुठपर्यंत आला आपण. डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स म्हटलं की डायरेक्ट डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स म्हणजे आपण कुठपर्यंत येतो डायरेक्ट लॉर्ड डलहौसी used that doctrine of lapse policy and took the Indian native state in their own hands. ओके, हे पॉलिसी आपण बघितलेला. म्हणजे आपण डायरेक्ट कुठपर्यंत येतो इथून 1857 पर्यंत. इट वॉज द फर्स्ट सिपॉय म्युटिनी. इट वॉज द फर्स्ट रिवोल्ट अगेन्स्ट द नॅशनल लेवलचा जो रिवोल्ट आहे तो इट वॉज स्टार्टेड ॲट द लिमिटेड एरिया बट द रिपरकशन्स वर ॲट द ह्यूज लेवल. ओके, त्याचा इम्पॅक्ट मात्र त्यांचा मोठा झालेला आहे. तर ह्या पॉलिसीज आहेत आपल्या. मग यातली ही पॉलिसी सेकंड थर्ड पॉलिसी बघितली का आपण डायरेक्ट इथपर्यंत येणार. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसी आपण परत नव्याने बघणार आहोत आपण डिटेलमध्ये. हे तर झाली त्यांची पॉलिटिकल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसी. सेकंड लँड रेव्हेन्यू पॉलिसीज. आणि त्या कुठल्या कुठल्या आहेत. पहिलं कुठले आहे परमनंट सेटलमेंटच्या अगोदर बंगालमध्ये एक सिस्टम त्यांनी लागू केली होती. दॅट वॉज बोली सिस्टम. ओके, एकदमच नाही सुरू झाला बट बोली सिस्टम आहे. पण पहिली जी आहे तर ती परमनंट सेटलमेंट. त्याला आपण कुठली सेटलमेंट म्हणतो जमीनदारी. सेकंड वन इज रयतवारी. थर्ड वन इज महालवारी. आणि हे फक्तच आपण हे डिटेलमध्ये बघणार आहोत आपण. वाय द ब्रिटिशर्स स्टार्टेड रेतवारी सिस्टम. व्हॉट वर द लेकुनाज इन द जमीनदारी सिस्टम अँड व्हॉट वॉज इट्स इफेक्ट पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ते पण आपल्याला बघावं लागणार आहे. ओके, तर ह्या 3 इम्पॉर्टंट असणार आहेत लँड रिव्हेन्यू पॉलिसीज. हे पण आपल्याला कुठपर्यंत बघायला मिळतील 1860s 70s पर्यंत. ओके, अँड देन त्यांचं एज्युकेशनल पॉलिसी की वाय द एज्युकेशन वॉज स्टार्टेड. ओके, मग त्यासाठी असलेल्या व्हेरियस कमिटीज कुठल्या असणार आहेत.
याचबरोबर त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेस बघूयात आपण. म्हणजे हे तर झालेच एज्युकेशनल रिलिजियस मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, द ओल्ड सिस्टम वॉज स्टार्टेड अबॉलिशिंग. त्यामधली पहिली सिस्टम कुठली होती, सती, सती सिस्टम. सेकंड विडो रिमॅरेजेस ऍक्ट, मोनोगॅमी असेल वगैरे, दे स्टार्टेड बॅन ऑन दिस पर्टिक्युलर थिंग्स. पॉलिगॅमी, हा पॉलिगॅमी, ओके, तर त्यांनी बॅन करायला सुरुवात केली होती. ऑलराईट, हा आहे तो पार्ट. परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा या जर सेकंड पॉलिसीज मध्ये आपण ह्या थर्ड मध्ये अजून एक हे करू शकतो, एक वेगळी कॅटेगरी तयार करू शकतो आपण. द बिगिनिंग ऑफ व्हॉट, न्यूजपेपर और प्रेस. त्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस, बरोबर आहे का, सिव्हिल सर्व्हिसेस. द रोल ऑफ द प्रेस अँड द सिव्हिल सर्व्हिसेस वॉज मोस्ट इम्पॉर्टंट. हे इंडिपेंडंट टॉपिक आहेत. मग बरोबर, मुवमेंट जे असणार आहे तर ते आपण सगळा मुवमेंट बघणार. म्हणजे त्याच्यामध्ये आपण कुठली मुवमेंट बघणार, तर रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट बघणार आहोत. त्यानंतर आपण फार्मर्सची मुवमेंट बघणार आहोत. त्यानंतर लेबर मुवमेंट आपण बघणार आहोत. इंडिपेंडंट टॉपिक आहे ते. ओके, तो जो शेप भेटलेला आहे आपल्याला, तर ह्या सगळ्या मुवमेंट मधून भेटलेला आहे. तर हा झाला आपला जे मॉडर्न इंडिया जो म्हणतो आपण, तर त्यातला ए पार्ट. ए पार्ट. आणि बी पार्ट कुठला असेल मग आता, बी पार्ट, सेकंड पार्ट. द सेकंड पार्ट मीन्स द पॉलिसीज विच वर adopted by the British government. Was it liberal policies? Their policies were despotic. Any policy they introduced that was for their own purpose, for their own benefit, any policy, though it was helpful to India, but the main purpose of this, say for example, this land revenue policies or economic policies, the main purpose to acquire the maximum money from the India. And that is why there is one statement in the NCERT as well. The East India Company sponges the water from river Ganges and squeeze it into the river of Thames. ते तुम्हाला सांगायचं आहे की हाऊ द ब्रिटिश or the East India Company started looting or plunder the economy of India. How they looted us. ओके, तर ते सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायच्या आहेत. आता एवढ्या डिटेलमध्ये आपण काय जाणार, कारण मी हिस्ट्री ऑफ शिकवतो म्हणून. ओके, त्याचा फायदा तुम्हाला होईल. जीएस मध्ये तुम्हाला 125 मार्कला मग चॅलेंज राहणार नाही. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपण बघणार. हा पण पॉईंट त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. आणि बी पार्ट मध्ये काय असेल, बी पार्ट, द पॉलिसीज विच वर अडॉप्टेड बाय द ब्रिटिशर्स. कमी की जास्त, जास्त करायची, फॅन कमी केलं. ठीक आहे, द पॉलिसीज विच वर अडॉप्टेड बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट which had the exploiting nature. आणि मग ते आपल्याला कळायला लागलं. नाउ द इंडियन पीपल स्टार्टेड अवेकनिंग and they started thinking that the British government is not sent by the God. They came here to loot us because Britishers were claiming that we are the white skinned people and God sent us on the earth to rule on you for your benefit, for your welfare. And the people started believing as well, yeah, right, you are right, you are white skin, then you have right to dominate us. ओके, मग ते आपल्याला कळायला लागले की असं काही नाहीये, काही कोणी गॉड बीड सेंड केलेलं नाहीये यांना, ते आपल्याला लुटतातच. ओके, त्यांना कळायला लागलं. नाव इट क्रिएटेड द डिससॅटिस्फॅक्शन, द डिसकंटेंट अमॉंग द इंडियन पीपल अँड नाव दे स्टार्टेड रिवोल्ट. Now they started opposing to the Britishers, and now the second part of our modern India is started, called India's struggle. India's struggle, what?
फॉर फ्रीडम और इंडिपेंडेंस. तुम्हाला कळलं असेल की आज लेक्चर कुठल्या कुठे केलेलं आहे. But it was link lecture. We started from the Aryan, okay, and we are ending with the modern India. Okay, India's struggle for independence or India's struggle for freedom was the moment when the Indian people started awakening. When they awakened, when they realized the true nature of the East India Company of the British Empire, they started struggling for the independence, for the freedom against the clutches of the European colonies. आणि मग आपल्या फेजेस असतील की मग आपल्याकडे काय झालेलं आहे की पहिला पॉइंट असणार आहे व्हेरियस ऑर्गनायझेशन. व्हेरियस ऑर्गनायझेशन. आता या ऑर्गनायझेशनचं जे बिग स्वरूप असणार आहे ते आपल्याला कुठे बघायला मिळणार? एस्टॅब्लिशमेंट ऑफ INC, that is Indian National Congress was established in which year? 1885, and the date was 28 December. Very good. आठवते म्हणजे तुम्हाला. Very good. Okay, INC. It was the Pan India organization. It was the first Pan India organization. There were multiple parties, various groups. त्याचा पर्पस हा लिमिटेड होता अगोदर. It was not directly challenging to the Britishers, but it was starting because बेंगॉलमध्ये काही ऑर्गनायझेशन असतील, काही बॉम्बेमध्ये असतील, काही मद्रासमध्ये असतील, काही पंजाबमध्ये असतील, तर ते रिव्हेन्यू किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेससाठी त्यांचा तो फाईट असायचे. विच वॉज स्टार्टेड फ्रॉम 1830s. 1830 पासून ते सुरुवात झालेली होती. फायनली त्यांना असं वाटायला पाहिजे वी शुड हॅव वन बिग ऑर्गनायझेशन टू चॅलेंज द ब्रिटिश अथॉरिटी. आणि म्हणून मग आपण याच्या अगोदर व्हेरियस ऑर्गनायझेशन बघू आणि एस्टॅब्लिशमेंट ऑफ INC बघणार आहोत. यामध्ये पण आपण विचारणार आहोत की वाय दिस ऑर्गनायझेशन वॉज स्टार्टेड, व्हॉट वॉज द पर्पज ऑफ दिस ऑर्गनायझेशन अँड हाऊ दे स्टार्टेड इंडियन नॅशनल काँग्रेस. मग त्याच्या पाठीमागे आपल्याला रिझन बघावं लागते. मग त्यातलं एक रिझन असणार आहे काय? द रोल ऑफ एज्युकेशन, द रोल ऑफ सोशल रिफॉर्मर्स. बरोबर आहे, अशा पद्धतीने मग ते आपण या ठिकाणी बघणार. नॅशनलिझमचा रोल फार महत्वाचा आहे त्या ठिकाणी. वाय द पीपल स्टार्टेड रेझिंग देअर व्हॉइस अगेन्स्ट द ब्रिटिश रिजिम. रिझन बिहाइंड अवेकनिंग. बरोबर आहे, ते कॉन्शियस झाले. आता त्यांना कळायला लागल्या गोष्टी, ते इंटेलिजंट व्हायला लागलेले आहेत, त्यांच्यामध्ये अवेकनिंग आलेलं आहे, जागृती आलेली आहे. अँड वन्स यू अवेकन देन नोबडी कॅन स्टॉप यू टू अचीव युअर गोल. बरोबर आहे. आर यू अवेकन? हो नहीं, तुम्हारी खामोशी बहुत कुछ बता रही है. खामोश रहना हम पसंद करते हैं मना. Okay, you started awakening now. This is the process of awakening. Once you realize that you are preparing for the civil services, that is the beginning. Okay sir, yes, we started thinking. It is the part of the process. Okay, so हो म्हणायचं. Don't raise question mark on you. Okay, because you are already sitting in the class and you are, it means that you have started something. Okay, अभ्यास करणे त्याच्यावरती उपाय आहेच म्हणा. मुद्दा काय माहितीये का? स्ट्रगल काय आपला? अभ्यासाचा स्ट्रगल नाही आपला. आपला स्ट्रगल जो आहे तर तो पुढे राहण्याचा आहे, या कॉम्पिटिशन मध्ये पुढे राहण्याचा. म्हणजे 10 पैकी 3-4 मार्क कोणाला पण भेटतील, 3, 3.5, पण आपलं स्ट्रगल आहे 5.5, 6.5 असे मार्क घेण्यासाठी. स्ट्रगल तिथं असतो. त्या 10% लोकांमध्ये स्ट्रगल असतं. यू आर स्ट्रगलिंग, एव्हरीबडी इज स्ट्रगलिंग, एव्हरीबडी इज फायटिंग, एव्हरीबडी इज स्टडिंग, एव्हरीबडी हॅव देअर ओन मेंटॉर, एव्हरीबडी हॅव देअर ओन नॉलेज. बट द थिंग इज इन द कॉम्पिटिशन यू शुड ऑलवेज बी in the mainstream competition.
अँड फॉर दॅट पर्पज यू नीड टू स्टडी. मग यामध्ये काय पाहिजे, अप्रोच बेसने अभ्यास करायचा नाही, अप्रोच. ओके, आणि हा तो अप्रोच आपण डिस्कस करत आहे. सो आयएनसी असेल तर एकदम सुरुवातीलाच आयएनसी म्हणणार का की चलो हमें फंडामेंटल राइट दो और देश छोड़ के चले जाओ. असं जर केलं तर आज जर तुम्ही घरी बोलले की चला माझी प्रॉपर्टी मला वापस द्या आता सगळी, चालणार आहे का आज? का नाही चालणार? आपणच डिपेंडेंट आहोत त्यांच्यावरती, नाही का? उद्यापासून तुम्ही म्हणा की मला आता उद्यापासून 1000 रुपये पर डेला खर्च लागणार आहे, 1000 रुपीज. तुम्ही काय करणार? असं काय नाही, पिझ्झा खाईल रोज, बर्गर खाईल, असं ते म्हणतील की ये तो बात कुछ बन नहीं रही. ओके, ते म्हणतील की ठीक आहे अपना बोरा बिस्तारा बांध और घर पे आ जा. एकदम नाही होणार, सगळी गोष्ट हळूहळू होत असते. प्रॉपर्टी तुम्ही कधी मागू शकता? ज्यावेळेस तुम्ही इंडिपेंडंट असाल, त्यांच्यावर डिपेंडंट आहात आणि त्यांना जर तुम्ही तुमच्या राईट्स बद्दल जर बोलत असाल तर ते म्हणतील की टकलिया. ओके, सो in the initial days of this formation of Indian National Congress, their policies were what? Very moderate, and thus we call the moderate phase. Started from 1885 to 1905, because in the second stage, what happened in the 1905? Partition of Bengal, 16th October, a morning day was celebrated. Morning day, शोक दिवस जो आहे. It was the partition of the Bengal. Britishers tried to divide the Indian people, but it was reversed, and Indian people started uniting against this Curzon's policy, and they started movement against the Britishers, not only in Bengal but outside of the Bengal. And that is why the King George came to India in 1911 and he cancelled that partition in 1911. बरोबर झालेलं आहे का आपलं ऑलरेडी? बेसिक गोष्टी तर झालेल्याच आहेत आपल्या. ओके, सो इट वॉज द पिरियड विच वॉज विटनेसिंग द डायरेक्ट ऍक्शन ऑफ द पीपल अगेन्स्ट द अथॉरिटी. ओके, विच वॉज सिन्स 1917 or 1950 roughly. This phase is known as extremist phase. Extremist, because they were not started talking against the British government, but they started actions against the British government, like हरताल्स, बंद. बरोबर आहे, हरताळ करायला सुरुवात केली त्यांनी, बंद केलेले आहेत, फासला बसलेले आहेत, ब्रिटिशांना चॅलेंज करतात ते डायरेक्ट. इथं ऍक्शन नव्हती, इथं ऍक्शन आलेली आहे. अँड दॅट वॉज व्हेरी हार्ड ऍक्शन अगेन्स्ट द ब्रिटिश ऑथॉरिटीज, की पोलीस स्टेशनच जाळून टाकून, रेल्वे तारा तोडल्या, जे काय असेल ते चॅलेंज द्यायला लागले, ते आता दाळपोळ करायला लागले. मग तो जो फेज आहे, ती जी ऍक्शन आहे तर ती थोडीशी हार्श होती. आणि त्याच्यानंतर येणार मग गांधीजी. गांधीजी हॅड द न्यू वेपन. म्हणजे ते वेपन पण आहे आणि ते असं वाटणार पण नाही की हे वेपन आहे म्हणून. ओके, दॅट वॉज सत्याग्रह. ठीक आहे, सत्याग्रहामध्ये खूप जास्त हे असतं, जास्त पॉवर सत्याग्रहामध्येच आहे, की प्रेमाने सगळ्या गोष्टी, की मला तर फ्रीडम पाहिजे आणि मी यासाठी हरताल करेल, उपोषण करेल. ओके, आणि मग आपला थर्ड फेज सुरू होणार आहे 1915 to 1947, and we will call it Gandhi era, because the movement was started against the Gandhiji, म्हणून गांधी era. The main leader of this movement was गांधीजी. मग याच्या पण तुम्ही 2-3 महत्वाच्या गोष्टी असतील. 1920 मध्ये काय आहे? NCM. 1930 मध्ये CDM. 1942 मध्ये QIM. What is CDM? Civil Disobedience Movement. Okay. मग Mountbatten Plan येईल आपला. When 1947. On the basis of Mountbatten Plan, there was an Indian Independence Act and the Indian Pakistan got freedom, separated. Pakistan on 14 August and India
15 ऑगस्ट तो एक फेज सुरू होईल. बी अजून आपल्याकडे सी पण आहे. व्हॉट वॉज दॅट? इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स. इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स. इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स यामध्ये पण पर्टिक्युलरली 1-2 क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. द पॉलिटिकल चेंजेस, द जॉग्राफिकल चेंजेस, द पॉलिसीज विच वर अडॉप्टेड बाय द व्हेरियस गव्हर्नमेंट्स, राईट. तर ते आपल्याला काही इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस करायचे असतील तर ते आपण नंतर करणार आहोत, कारण त्यावरती प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. सो दॅट वॉज सी फेज. सो देर आर बेसिकली 3 phases in the modern India. Okay. One was of the British government, second one was of the British government but our struggle for independence, and third India after independence. Okay. तर अशा वेळी अशा अप्रोचने आपण जाणार आहोत. व्यवस्थित क्लिअर झालेलं आहे बऱ्यापैकी. यातलेच पॉईंट आपण एक एक काढून त्यातलं रिव्हिजन घेणार परत, आणि मग तुमचं ऍक्च्युअल सेशन ज्यावेळेस सुरू होतील. ऍक्च्युअल बॅच आपली 21 जून पासून सुरू होणार आहे, कारण नेक्स्ट संडेला UPSCचं एक्झाम आहे. ठीक आहे, ती झाली की मग आपली बॅच सुरू होणार, म्हणजे मुलं पण येतील वगैरे. तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपण आता तुमचं PSIRचं उद्या एक आपण हे घेऊयात सेशन घेणार आहोत, स्ट्रॅटेजी सेशन. 1-2 सेशन करून घ्या PSIRचे, की ॲटलिस्ट तुमचा ऑप्शनल जो आहे तर कसं चालणार, आणि जर GSची गरज पडली तर ते तसं करणार आहोत. ओके, ठीक आहे. थोडंसं रिवाईज झाल्या गोष्टी, आठवल्या की हा ठीक आहे असं होऊ शकतं. पण आता NCERT वरती फोकस करा थोडासा. NCERT वाचायला सुरुवात करा. रेफरन्स बुक सध्या नाही वाचले तरी चालतील, बट फोकस ऑन द NCERT. हॅव स्टार्टेड रीडिंग द न्यूजपेपर? व्हाय नॉट? टाइम कन्स्टेंट.